नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण संपूर्ण राष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, राष्ट्रीय घडामोडी परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपल्याला या अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडी आज एकाच लेक्चर मध्ये बघायचे आहे। तर आपण 1 जानेवारी 2023 पासून तर जवळपास एप्रिल 2024 पर्यंतच्या राष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। ज्या देश पातळीवर गाजलेल्या घडामोडी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन मध्ये जाऊन या व्हिडिओवर आधारित एक टेस्ट सुद्धा सोडवू शकता। आपल्या ॲप्लिकेशन मध्ये जर बघितलं कोणत्याही बॅच मध्ये जा, डेली करंट अफेअर टेस्ट म्हणून एक फोल्डर दिसेल, ते फोल्डर ओपन करा। त्यामध्ये तुम्हाला या चॅप्टरशी रिलेटेड, या टॉपिकशी रिलेटेड टेस्ट बघायला मिळेल। बघा मित्रांनो, आपल्या राज्यसेवेसाठी 2 बॅचेस आहे। एक आता जी परीक्षा होणार आहे त्यासाठी रेकॉर्डेड बॅच आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा रेकॉर्डेड बॅच, जिची फी अवघी 999 रुपये प्लस जीएसटी इतकी आहे। आणि राज्यसेवेची 2025 साठी आपल्याकडे राज्यसेवा फाउंडेशन बॅच सुरू आहे आणि फाउंडेशन बॅच साठी आपण तयारी जी आहे ती एकदम बेसिक पासून करत आहोत, एनसीईआरटी पासून। आणि सुरुवातीला आपल्याला एनसीईआरटीचाच अभ्यास करायचा आहे आणि ऑलरेडी आपलं हिस्ट्रीचं एनसीईआरटी जे आहे ते 10वी पर्यंत कव्हर झालेलं आहे। त्यानंतर जिओग्राफीची एनसीईआरटी आपलं सुरू आहे, ते सुद्धा ऑलमोस्ट 9वी पर्यंत कव्हर झालेलं आहे। यानंतर मित्रांनो, कंबाईन साठी सध्या आपल्याकडे कंबाईन लक्ष बॅच आहे, ज्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटी आणि त्याचबरोबर सायन्सचे लेक्चर सध्या लाईव्ह आहे। ठीक आहे, तर लाईव्ह लेक्चरचा लाभ घ्या। कमी फीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळत आहे। तर क्वालिटी एज्युकेशन आणि अफोर्डेबल फीज हेच अभ्यास मित्राचा मंत्र आहे। तर याचा नक्की फायदा घ्या आणि आता जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅचेस जॉईन करा। या ऍप्लिकेशनची लिंक जी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्याचबरोबर लेक्चरचं नोटिफिकेशनसाठी टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि डेली अभ्यास विषयक रीलसाठी इंस्टावर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला। तुमच्यासमोर प्रश्न पहिला आहे, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत खालीलपैकी कशाचा नवीनतम समावेश केला आहे? तर हा क्वेश्चन यूपीएससी मध्ये विचारला होता। जे काही परवा दिवशी यूपीएससीचा पेपर झालेला आहे तर त्यामध्ये हा क्वेश्चन आला होता। आपला एक क्वेश्चन तिथं कव्हर झाला होता यूपीएससीच्या पेपरमध्ये। युनेस्कोने जे काही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तर ते शांतिनिकेतन, होयसळ मंदिर हे 2 वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, त्याचा समावेश करण्यात आलेला आहे। पण हे आपलं शिकवायचं राहिलं होतं युनेस्कोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा। ठीक आहे, तर त्याचं सांस्कृतिक वारसा स्थळ असतात, तर त्याबाबत आपल्याला हा प्रश्न होता सांस्कृतिक वारशाच्या स्थळांबाबत। तर इथं जर बघितलं तर 3 उत्तर दिलंय, 1 उत्तर दिलेलं आहे, 2 उत्तर सुद्धा आलेलं आहे। तर सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये अलीकडं म्हणजे नवीनच कोणत्या गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे? आपण जर बघितलं सगळ्यांचा समावेश सांस्कृतिक वारशाची यादीमध्ये आपल्याला बघायला मिळतो, पण अलीकडे गरबा नृत्य जे आहे त्याचा समावेश जो आहे तो युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। तर आपण जर बघितलं तर जे काही गरबा नृत्य आहे तर त्याचं जर आपण बघितलं तर कल्चरल हेरिटेज साईटमध्ये त्याचा समावेश जो आहे, अमूर्त सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे। कधी केला? 6 डिसेंबर 2023 रोजी केलेला आहे। मग आपण जर बघितलं तर गरबा हे युनेस्कोच्या वर्ल्ड सांस्कृतिक स्थळांमध्ये, अमूर्त सांस्कृतिक स्थळांमध्ये ऍड होणारं 15वं स्थळ आहे। आपण इथं सगळी स्थळं बघूया। बघा, इथं 14वं जे स्थळ होतं ते होतं दुर्गा पूजा। ठीक आहे, मग त्यानंतर 13वं होतं कुंभमेळा, त्यानंतर 12वं होतं योग। ठीक आहे, त्यानंतर 2016 मध्ये मग नवरोज। आता मग आपण लिस्ट तशी बघत जाऊया। ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर पंजाबमध्ये ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळाची भांडी। ठीक आहे, सांस्कृतिक स्थळांमध्ये फक्त नृत्याचा समावेश होत नाही, बाकी सगळे संस्कृतीशी रिलेटेड, आता कुंभमेळा आपल्या संस्कृतीशी रिलेटेड आहे त्या गोष्टीचा समावेश इथं केला जातोय। ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं 2013 मध्ये मणिपूर येथील सकीर्तन परंपराचा समावेश करण्यात आला होता। त्यानंतर लडाख, जम्मू काश्मीरमध्ये बौद्ध मंत्रपठण ज्या पद्धतीने होतं त्याचा समावेश करण्यात आला होता। त्यानंतर केरळमध्ये मुडियट्टू नावाचं जे काही नाट्य आहे, नृत्य आहे त्याचा समावेश करण्यात आला होता। पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य याचा समावेश करण्यात आला होता। बघा, ऑप्शन मध्ये आपल्याला बघायला मिळाले की इकडे छाऊ नृत्य, इथं एक छाऊ नृत्य पहिलाच ऑप्शन होता। ठीक आहे, त्यानंतर कुंभमेळा आपण बघितलं, दुर्गा पूजा सुद्धा आपण बघितलेलं आहे। त्यानंतर जर बघितलं तर पुढचे बघून घेऊया एकदा। राजस्थानमध्ये कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्याचा समावेश, त्यानंतर
गढवाल उत्तराखंड येथील रम्मन धार्मिक उत्सव व विधिनाट्य, त्यानंतर उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण, जे काही अयोध्यामध्ये वगैरे उत्तर भारतामध्ये फेमस आहे बघा रामलीला, जे रामायणाचं नाटक वगैरे असतं किंवा त्याचं जे सादरीकरण असतं तर त्याचा समावेश. त्यानंतर 2003 मध्ये वैदिक पठण परंपरा, जे वेद आहे तर त्याचं जे काही पठण पाठांतर होतं त्याची जी परंपरा आहे तर त्याचा समावेश. आणि पहिलं आपलं जे काही अमूर्त सांस्कृतिक वारसास्थळ होतं तर ते होतं मित्रांनो कुट्टियम, हे केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. तर ही आपली जवळपास 15 जी अमूर्त सांस्कृतिक वारसास्थळ आहे ती युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर युनेस्को संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. मग आपण जर बघितलं तर युनायटेड नेशनची ही एक संघटना आहे, हिच्याविषयी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हिचे सांस्कृतिक वारसास्थळ वेगळे आहे आणि वर्ल्ड हेरिटेज साईट वेगळ्या आहे. ठीक आहे, तर हा फरक तुम्हाला थोडा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, महान तत्वज्ञानी आदि शंकराचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ वननेसच्या पुतळ्याचं अनावरण कोठे करण्यात आलं? ओंकारेश्वर मध्य प्रदेश, हैदराबाद तेलंगणा, आयझोल मिझोरम, इथं चेरपुलासेरी केरळ. ओके, मन की बात मध्ये झालं होतं. ठीक आहे, अगदी बरोबर, अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 उत्तर येते, पर्याय क्रमांक 1 सुद्धा उत्तर आलेलं आहे. अगदी बरोबर, ज्यांनी पर्याय क्रमांक 1 उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर इथं बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, ओंकारेश्वर मध्य प्रदेश, ठीक आहे, ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे अलीकडे, तर हा 108 फूट उंच, आता नीट लक्ष द्या, जे जे सांगतो ते परीक्षेमध्ये येऊ शकतं. ठीक आहे, 108 फूट उंच हा पुतळा जो आहे तर तो उभारण्यात आलेला आहे. ओंकारेश्वर येथे ओंकार टेकडीवर, कुठं? ओंकारेश्वर येथे ओंकार पर्वतावर, ओंकारेश्वर येथे ओंकार पर्वतावर हा पुतळा उभारण्यात आला. याचं उद्घाटन कोणाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे? तर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट ही सांगतो की तुम्ही ऐकलं असेल की माझे वडील, आई, ठीक आहे, 4 धामला गेले किंवा त्यांना जायचंय किंवा आजूबाजूचे गेले किंवा नातेवाईक गेले, बरोबर का? कोणाचे 4 धामला गेले आहेत का? येस ऑर नो? तर किंवा आजूबाजूचं तुम्ही 4 धाम तर ऐकलं असेल, 4 धाम. मग आपण जर बघितलं हे 4 धाम ही जी ठिकाण आहे ही निश्चित कोणी केली होती? तर इथं जे तुम्हाला ज्यांचा पुतळा दिसतोय आदि शंकराचार्य, तर यांनी खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर आद्यगुरु शंकराचार्य यांनी ही 4 धाम जी आहे ती निश्चित केली होती. मग आपण जर बघितलं 4 धाम मध्ये एक पश्चिमेला द्वारका आहे, पूर्वेला जगन्नाथपुरी आहे, दक्षिणेला रामेश्वरम आहे आणि उत्तरेला केदारनाथ आहे. तर अशा प्रकारे ही जी 4 धाम आहे ही निश्चित कुणी केली होती? तर ही या ठिकाणी ही निश्चित करण्याचं काम होतं आदि शंकराचार्य यांचं. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा हा जो पुतळा आहे तर त्याला एकतेचं प्रतीक म्हणजे स्टॅच्यू ऑफ वननेस असं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. यांच्या गळ्यात तुम्हाला एक रुद्राक्षांची माळा दिसत असेल. ही रुद्राक्षांची माळा 112 फुटांची आहे. तर हे लक्षात ठेवा, यामध्ये 10,000 रुद्राक्ष आहे. या पुतळ्याचं वजन किती आहे? तर 100 टन या पुतळ्याचं काय आहे तर वजन आहे. ठीक आहे, तर एवढा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अलीकडे मध्य प्रदेश सरकार 2000 कोटीचा खर्च करून काय करत आहे? ओंकारेश्वर शहर विकसित करत आहे. आपण जर बघितलं तर ही जी मूर्ती आहे तर ह्या मूर्तीची रचना कोणी केली, बांधकाम कोणी केलं आणि चित्र कोणी काढलं, तर तिन्ही गोष्टी बघून घेऊ. चित्र पहिले काढलं वासुदेव कामत यांनी. वासुदेव कामत यांनी काय केलं? शंकराचार्य, बालशंकराचार्यांचं एक चित्र काढलं. त्यानंतर जर बघितलं तर जे काही शिल्पकार आहे भगवान रामपुरे, ठीक आहे, भगवान रामपुरे यांनी हा 108 फूट उंच पुतळा जो आहे तो बनवला आणि तो बनवण्यासाठी त्यांना मदत केली लार्सन अँड टुब्रो नावाच्या कंपनीने. आणि हा पुतळा नर्मदा नदीवर उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर या पुतळ्यामध्ये हा पुतळा कास्य धातूने बनलेला आहे, ज्यामध्ये 88% तांबे, 4% जस्त आणि 8% कथिल आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. आदि शंकराचार्य यांचा जन्म जे ते इसवी सन
88 मध्ये झाला होता. पेरियार नदीच्या काठी केरळमध्ये यांचा जन्म झाला होता, कलाडी या ठिकाणी. त्यानंतर ते ओंकारेश्वर या ठिकाणी आले होते आणि त्यांचे गुरु होते गोविंद भागवत पाद. तर यांच्या हातून त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि मग ते वेदांमध्ये एकदम प्रभुत्व त्यांनी मिळवलं होतं. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की जे काही 4 धाम आहे, बद्रीनाथ, पुरी, जगन्नाथपुरी, द्वारका आणि रामेश्वरम, हे त्यांनीच ठरवली होती. ठीक आहे, तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि आपण जर बघितलं, ठीक आहे, ओंकारेश्वर येथे त्यांनी 4 वर्ष वास्तव्य केलं होतं, म्हणून ओंकारेश्वर याच ठिकाणी त्यांचा जो काही स्टॅच्यू ऑफ वननेस आहे तो उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर? येस ऑर नो? सगळ्यांना कळलं का? काय काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, उंची विचारली जाऊ शकते. ठीक आहे, ते उंची मीटरमध्ये, फूटमध्ये, कधी फूटमध्ये विचारली जाते, कधी मीटरमध्ये. तर ती मीटरमध्ये, हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर वजन लक्षात ठेवा, 100 टन. उद्घाटन कोणी केलं ते लक्षात ठेवा. इथं उद्घाटन सुद्धा कधी कधी विचारलं जातं. तर शिवराज सिंग चौहान यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, मेन गोष्टी आपल्याला जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे. कास्याची मूर्ती हे लक्षात ठेवायचे. ओंकार पर्वतावर ही मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. ओंकार पर्वत कुठे? ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये एक शहर आहे. त्या ठिकाणी मध्य प्रदेश शहर डेव्हलप करण्यासाठी सरकार 2000 कोटी रुपयाचा खर्च करत आहे. इथं बघा खाली स्टॅच्यू आणि त्यांची उंची यांच्या जोड्या दिलेल्या आहे. ठीक आहे, मग आता यापैकी किती जोड्या बरोबर आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर, स्टॅच्यू ऑफ बिलीफ 108 मीटर, स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी 65 मीटर आणि स्टॅच्यू ऑफ वननेस 72 मीटर. आता तुम्हाला एक गोष्ट तरी लगेच लक्षात आली असेल की स्टॅच्यू ऑफ वननेसची उंची किती आहे? 72 मीटर आहे का? नाही, ती 108 मीटर आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला इथं बघा, आता एक ऑप्शन तर कॅन्सल केलं आहे मी इथं. 4 जोड्या बरोबर नाही आहे. ठीक आहे, आता 3 मधून तुम्हाला निवडायचं आहे की किती बरोबर आहे किती नाही. बरोबर, मध्य प्रदेश राजस्थानच्या बॉर्डरवर कुनो नॅशनल पार्क आहे. तिथं चित्ते जे आहे ते अलीकडे आणण्यात आलेले आहे. ठीक आहे, 3 उत्तर येत आहे, 2 उत्तर येते. चला आता आपण बघूया. इथं जर बघितलं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी, सगळे चर्चेतील जे काही स्टॅच्यू आहे ते जाणून घेऊया. स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकतेचा पुतळा कुणाचा आहे? सरदार वल्लभभाई पटेल. किती उंच आहे? ते 182 मीटर. जगातील सगळ्यात उंच पुतळा आहे, गुजरातमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. यानंतर स्टॅच्यू ऑफ बिलीफ. ठीक आहे, आपण जर बघितलं स्टॅच्यू ऑफ बिलीफ, भगवान शंकरांचा पुतळा आहे, महादेवाचा पुतळा आहे, 112 मीटर याची हाईट आहे. ठीक आहे, आणि आपण जर बघितलं तर जगातील सगळ्यात उंच बसलेला पुतळा आपल्याला बघायला मिळतो, जो राजस्थानमध्ये उभारण्यात आलेला आहे. तर कुठं पुतळा आहे? गुजरातमध्ये कोणाचा आहे, राजस्थानमध्ये कोणाचा आहे, मध्य प्रदेशमध्ये कोणाचा आहे, हे लक्षात ठेवा. मग आपण जर बघितलं स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर बरोबर आहे. स्टॅच्यू ऑफ बिलीफ चुकीचं आहे. 108 मीटर आहे का? तर नाही, 112 मीटर. स्टॅच्यू ऑफ बिलीफ जे आहे ते 112 मीटर आहे. त्यानंतर आता बघूया पुढे जाऊन, स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी, समानतेचा पुतळा, रामानुजाचार्य यांचा तो पुतळा आहे. समानतेचा पुतळा कोणाचा आहे? रामानुजाचार्य. 65 मीटरचा हा पुतळा आहे. हैदराबाद तेलंगणामध्ये तो उभारण्यात आलेला आहे. तर ज्यांनी तेलंगणा उत्तर दिलं असेल, हे रामानुजाचार्यांच्या पुतळ्यावरून त्यांनी कदाचित उत्तर दिलं असेल, कन्फ्यूज झाले असेल. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी जो आहे, समृद्धीचा पुतळा, तो कॅम्पेगौडा, ज्यांनी बँगलोर शहराची स्थापना केली, ते कॅम्पेगौडा जे आहे तर त्यांचा 33 मीटरचा पुतळा कर्नाटकमध्ये बेंगलुरू या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं तर स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी जो आहे तर तो 65 मीटरचा आहे, हे बरोबर आहे. म्हणजे इथं केवळ फक्त 2 जोड्या ज्या आहे ते बरोबर आहे, 2 जोड्या चुकीच्या आहे. मग यानंतर पुढे जाऊया, अजून एक पुतळा ज्याविषयी आपण मागे प्रश्न बघितला होता, स्टॅच्यू ऑफ नॉलेज. ठीक आहे, ज्ञानाचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. 72 फूट याची हाईट आहे आणि लातूर महाराष्ट्र या ठिकाणी हा पुतळा आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, 4था प्रश्न, खालील विधानांचा अभ्यास करा. अलीकडे जातीनिहाय जनगणना बिहार राज्याने केली आणि या जनगणनेनुसार बिहारमध्ये ओबीसी समुदायाचं प्रमाण जे ते सर्वात जास्त आढळलं आहे.
चला इथं जर बघितलं अलीकडे जातीनिहाय जनगणना बिहार राज्याने केलेली आहे. आपल्याकडे पण पहिले जातीनिहाय जनगणना केली जात होती, पण 1931ला जातीनिहाय जनगणना जी आहे ती देश पातळीवर थांबवण्यात आली. पहिले ती देश पातळीवर केली जात होती, पण ती देश पातळीवर कालांतराने थांबवण्यात आली. मग आता आपण जर बघितलं तर अलीकडे बिहार राज्याने केली, बरोबर आहे, बिहार राज्याने जातीनिहाय जनगणना केलेली आहे. मग त्या जातीनिहाय जनगणनेमध्ये जर आपण बघितलं तर इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि अतिमागास जे काही कास्ट आहे तर त्यांचं प्रमाण बिहारमध्ये तब्बल 63% आहे. किती आहे? 63%. ठीक आहे. मग आपण जर बघितलं बिहारमध्ये सवर्णांचं प्रमाण 15%, यादवांचं प्रमाण 14%. त्याचबरोबर जर बघितलं तर जे अतिमागास जाती जर आपण बघितले की ज्यांच्याकडे पैशाची खूपच कमी ते 36% लोक बिहारमध्ये आणि ओबीसी 27%. मग आपण जर बघितलं तर अतिमागास जातीमध्ये जे लोक येतात तर ते जर आपण बघितलं सर्वात जास्त आहे. ओबीसी समुदायाच्या पेक्षा सुद्धा त्यांची संख्या जी आहे ती जास्त आहे. म्हणजे आपण जातीनिहाय जनगणनाच केलेली आहे, त्यामुळे आपण ही आकडेवारी बघत आहोत. त्यामुळे ब जे आहे ते चुकीचं आहे. फक्त अ बरोबर हे आपला आन्सर जे आहे ते येणार आहे. त्यानंतर बिहारने जातीनिहाय जनगणना करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा, देशातील पहिलं राज्य आहे. देशामध्ये 1981ला जातीनिहाय जनगणना सुरू करण्यात आली होती आणि शेवटची 1931 मध्ये केली. सरकारने जातीनिहाय जनगणना त्यानंतर केली नाही. सरकारने देशातील कोणत्या कम्युनिटीमध्ये कोणत्या जातीमध्ये किती लोक राहतात यासाठी सामाजिक आर्थिक आणि जात गणनाद्वारे जातींचं सर्वेक्षण केलं होतं. पण स्पेशल अशी जातीनिहाय जनगणना नव्हती केली, एक सर्वेक्षण केलं होतं. जनगणना प्रॉपर माहिती जी आहे ती गोळा केली नव्हती. त्यानंतर ओडिशाने आता काय केलेलं आहे तो ओबीसी समुदायाचं सर्वेक्षण जे आहे ते सुरू केलेलं आहे. बिहार नंतर ओडिशा जे आहे ते दुसरं राज्य बनणार आहे. जे काही काय करणार आहे तर इतर मागासवर्गीय समुदायांची जी काही लोकसंख्या आहे मोजण्याचं काम करणार आहे. तर 210 इतर मागासवर्गीय समुदाय जे आहे तर प्रत्येक समुदायामध्ये किती लोक येतात, 210 जातीमध्ये किती लोक येतात, तर याचं सर्वेक्षण ओडिशामध्ये केले जाणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 5वा प्रश्न, यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरची निर्मिती नोएडा उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेली. क्षेत्रफळानुसार आशियातील हे दुसरं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर आहे. आता बघा, अतिमागास जात म्हणजे अशी की जी समजून घ्या पैशाच्या दृष्टीने किंवा शिक्षणाच्या दृष्टीने मागे राहिलेली. मग प्रत्येक राज्याने आहे वेगवेगळी असू शकते, असं नाही की प्रत्येक राज्यामध्ये सेमच असणार आहे. ठीक आहे. आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जे काही सगळे समुदाय जे आहे ते पुढं आलेले आहे. ठीक आहे. आपलं एक राज्य एज्युकेटेड राज्य आहे. पर्याय क्रमांक 3, 2, 1 आपल्याकडे उत्तर येत आहे. तर बघा, अलीकडं नरेंद्र मोदी यांनी द्वारका या ठिकाणी, आता द्वारका म्हणजे हे गुजरातचं द्वारका नाही, ठीक आहे, हे कुठलं आहे तर आपण जर बघितलं तर हे दिल्ली या ठिकाणचं द्वारका आहे. तर दिल्लीमध्ये सुद्धा एक छोटं द्वारका म्हणून ठिकाण आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील द्वारका या ठिकाणी यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. आपण जर बघितलं तर आशिया मध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं हे काय आहे कन्व्हेन्शन सेंटर आहे. मग आपण जर बघितलं कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काय काय केलं जातं, MICE केलं जातं. MICE म्हणजे काय, मीटिंग्स, त्यानंतर इनिशिएटिव्ज, त्यानंतर कॉन्फरन्स, त्यानंतर एक्झिबिशन, तर या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे. मीटिंग म्हणजे वेगवेगळ्या देशांचे जे काही समुदाय असेल त्यांची मीटिंग. ठीक आहे. त्यानंतर देशामध्ये जर एखाद्या काही महत्त्वाची गोष्ट करायची असेल तर त्याची मीटिंग. इनिशिएटिव्ह, काही नवीन योजना बिजनेस सुरू करायचा असेल तर किंवा काही नवीन निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेतला जाईल. कॉन्फरन्स, ठीक आहे, आपण जर बघितलं तर मीटिंगचाच पार्ट असतो कॉन्फरन्स. ठीक आहे. फक्त यामध्ये वेगवेगळ्या देशाचे लोक येतात. यानंतर एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन आपण ठेवू शकतो. तर अशा प्रकारचं कन्व्हेन्शन सेंटर आपण तयार केलेलं आहे. यशोभूमी कुठं तयार केलेलं आहे तर दिल्ली द्वारका या ठिकाणी. त्यानंतर जर बघितलं क्षेत्रफळानुसार हे दुसरे सगळ्यात मोठं आहे, तर दुसरं नाही. क्षेत्रफळानुसार आशिया खंडातील सगळ्यात मोठं आहे, दुसरं नाही आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर दोन्ही विधानं कशी आहे, चूक आहे. दोन्ही विधानं कशी आहे तर चूक आहे. यानंतर जर इथे बघितलं तर यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचं बाबत तुम्हाला माहिती देतो. इथं जर बघितलं तर 15 कन्व्हेन्शन रूम आहे, 13 मीटिंग रूम आहे,
73,000 स्क्वेअर किलोमीटर एरिया जो आहे तो कन्व्हेन्शन सेंटरचा आहे. त्यानंतर जर बघितलं तर 1,07,000 स्क्वेअर किलोमीटरचा जो एरिया आहे तो एक्झिबिशन सेंटरला आहे. त्यानंतर 7 एंट्रन्स आणि एक्झिट आहे. ठीक आहे. त्यानंतर दिल्ली मेट्रोपासून 21 मिनिटावरचा वेळ आहे आपल्याला इथे जायचं असेल तर. ठीक आहे. आणि 17 मीटर जमिनीच्या खाली सुद्धा हे आहे. तर अशा प्रकारचं कन्व्हेन्शन सेंटर यशोभूमी नावाने उभारण्यात आलेले. त्यानंतर इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम. ठीक आहे. तर न्यू कार असेसमेंट प्रोग्राम कोणी सुरू केलेला आहे? अमित शहा, नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू, नितीन गडकरी. न्यू कार असेसमेंट प्रोग्राम. तर या न्यू कार असेसमेंट प्रोग्रामचा आता आपल्याला खूप फायदा होणार आहे. तर नेमका हा प्रोग्राम काय आहे जस्ट मी तुम्हाला एक सांगतो. न्यू कार असेसमेंट प्रोग्राम काय आहे तर बघा, तुम्ही ऐकले असेल की टाटाची नेक्सॉन किंवा टाटाची पंच किंवा टाटाची हॅरियर या कार 5 स्टार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ऐकले असेल महिंद्राच्या कार सुद्धा 5 स्टार आहे. पण त्याचबरोबर तुम्ही काही जापानीज कंपनीच्या कार जर बघितल्या 2 स्टार आहे किंवा 3 स्टार आहे. तर बघा, हे जे स्टार दिले जातात तर ते आपण काय करतो, विदेशात जातो आणि विदेशात एखादी कार बनली की तिची काय करतो, टेस्ट करतो. ठीक आहे. टेस्ट करतो. मग टेस्ट करून आपण काय करतो, तर वेगवेगळ्या अँगलने कारचा आपणच ॲक्सिडेंट करून आणतो, आपणच त्या कारला धडकवतो आणि मग त्यामध्ये फक्त पुतळे ठेवतो. ठीक आहे. माणसाचे, मुलांचे. आणि मग त्यांच्यावर कितपत याचा परिणाम होतो, ठीक आहे, त्यांची सिक्युरिटी काय आहे, तर त्यानुसार इथं स्टार जे आहे ते दिले जातात. मग हे जे न्यू इंडिया असेसमेंट प्रोग्राम आहे या अंतर्गत भारतामध्येच असं आता सिस्टम सुरू केलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल कारची टेस्टिंग केली जाणार आहे. कारची काय केली जाणार आहे, टेस्टिंग आता भारतामध्येच केली जाणार आहे आणि त्यांना भारतामध्येच 5 पैकी रेटिंग दिली जाणार आहे. ठीक आहे. जर खूपच चांगली कार असेल तर 5 स्टार. ठीक आहे. जर खराब असेल तर 1, 2, 3 यानुसार स्टार जे आहे ते दिले जाणार आहे. तर हा जो प्रोग्राम आहे हा कोणी सुरू केलेला, नितीन गडकरी रस्ते विषयक मंत्री आहे बघा, आणि यांनी हा प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे. आपण जर बघितलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री जे आहे नितीन गडकरी यांनी NACP न्यू कार असेसमेंट प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये हा प्रोग्राम सुरू झालेला आहे. याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2023 पासून करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर वाहनांची चाचणी अलीकडे भारतामध्ये केली जाणार आहे. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 0 ते 5 स्टार दिले जाणार आहे. प्रौढांना किती इम्पॅक्ट होतो, मुलांना किती इम्पॅक्ट होतो, या सगळ्या गोष्टींची इथं चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर याचे फायदे काय होणार आहे, तर मग भारतातून कार जे आहे तर त्यांची निर्यात सुद्धा वाढू शकते किंवा कार उत्पादक जे आहे त्यांना कळू शकतं की आपण कुठे चुका करतोय कुठे नाही. त्यांना कार चांगली बनवण्यामध्ये अजून यश येणार आहे आणि एकूणच भारताचं जे काही कार मार्केट आहे ते वाढणार आहे. तर भारताचं जे काही वाहन उद्योग आहे तो 12 लाख कोटीवरून आपल्याला 15 लाख कोटीपर्यंत न्यायचा आहे. भारत जर आपण जर बघितलं तर वाहन उद्योगामध्ये 7व्या क्रमांकावर होता, आता तो 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. चीन आणि अमेरिकेनंतर भारत 3री सगळ्यात मोठी कारची बाजारपेठ आहे. यानंतर 7वा क्वेश्चन बघा, समजलं का? न्यू कार असेसमेंट प्रोग्राम सगळ्यांना कळाला का? येस ऑर नो? सगळ्यांना समजलं का? यानंतर 7वा क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे बघा. 7वा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर भारत मंडपमचे अलीकडे दिल्ली या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि भारत मंडपम या ठिकाणी भारत मातेची कास्याची मूर्ती उभारण्यात आली आहे. ठीक आहे मॅम, तुम्ही काय करा, बॅच संपल्यानंतर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू तसं. ओके. तर चला, या इथं एक अजून एक नवीन प्रश्न आहे कन्व्हेन्शन सेंटर बाबतच आहे. ज्या कन्व्हेन्शन सेंटरचा वापर G20च्या मीटिंगसाठी करण्यात आला होता. कशासाठी? G20चे जे काही मीटिंग्ज आहे तर त्यासाठी वापर करण्यात आला होता भारत मंडपमचा. तर त्याविषयी आपल्याला प्रश्न आहे बघा. इथं जर बघितलं तर पहिलं विधान काय म्हणतं, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर भारत मंडपमचं अलीकडे दिल्ली या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. अगदी बरोबर आहे. आणि भारत मंडपम या ठिकाणी भारत मातेची नव्हे नटराजची मूर्ती जी आहे, ठीक आहे, ती उभारण्यात आलेली आहे. तर इथं जर बघितलं तर ब जे आहे ते चुकीचं आहे. मग आता आपण जाणून घेऊया सखोल. इथं आपण जर बघितलं तर दिल्ली या ठिकाणी काय केलेलं आहे, भारत मंडपम नावाची एक
कन्व्हेन्शन सेंटर जे आहे ते उभारण्यात आलेले आहे। इथं सुद्धा काय होणार आहे, मीटिंगच होणार आहे। तर आपण जर बघितलं तर आपल्याकडे पहिले एक कन्व्हेन्शन सेंटर किंवा एक्झिबिशन सेंटर होतं, ज्याचं नाव काय होतं, तर ज्याचं नाव होतं इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, थोडक्यात त्याचं नाव काय होतं, ITPO असं त्याचं नाव होतं। मग या ITPOलाच डेव्हलप करण्यासाठी 2016 मध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आला आणि ऑक्टोबर 2016 पासून हे जे काही ITPO कॉम्प्लेक्स आहे तर त्याला डेव्हलप करण्याचं काम सुरू झालं आणि त्याच्या जवळपास एक 6 डिझाईन निश्चित करण्यात आले। त्या 6 डिझाईन पैकी संजय सिंह यांनी बनवलेले डिझाईन जे आहे तर ते निश्चित केलं गेलं आणि त्या डिझाईननुसार एक बिल्डिंग तयार करण्यात आली। त्या बिल्डिंगला ITPO कॉम्प्लेक्सच्या जागी भारत मंडपम नाव देण्यात आलं आणि 26 जुलै 2023 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपमचं उद्घाटन केलं। तर सिंपल असं जे काही पहिलेच होतं, ठीक आहे, कन्व्हेन्शन सेंटर त्यालाच काय करण्यात आलेले, रिडेव्हलप करण्यात आलेले, पण आता ITPO कॉम्प्लेक्सच्या जागी त्याला भारत मंडपम हे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आता भारत मंडपम ही भारतातील सगळ्यात जुनी संसद म्हणून ओळखली जाते। म्हणजे भारत मंडपम हे नाव कशाचं आहे, तर भारत मंडपम नाव भगवान बसवेश्वर यांनी काय केलं होतं, अनुभव मंडप किंवा अनुभव मंडप, ठीक आहे, तर म्हणून एक काय केलं होतं, तर एक संसद, थोडक्यात भारताची एक पहिली संसद जी आहे ती उभारली होती। तर त्या संसदेच्या नावावरून, त्या भारत मंडपम नावावरून इथं सुद्धा हे भारत मंडपम नाव घेण्यात आलेले आहे। तर अनुभव मंडप या संकल्पनेतून भारत मंडपम हे नाव घेण्यात आलेले, हा मुद्दा लक्षात ठेवा। त्यानंतर नटराजची मूर्ती जी आहे तर ती या भारत मंडपम या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। मग आपण जर बघितलं तर ही जी नटराजची मूर्ती आहे तर इथं आपल्याला जे काही भगवान शिव आहे तर ते नृत्य करताना दिसतं। तर या मूर्तीविषयी काही गोष्टी लक्षात ठेवा। ही जी मूर्ती आहे भारतातील तमिळनाडू येथील स्वामी मलाई येथील शिल्पकारांनी तयार केलेली, तिची उंची 27 फूट, रुंदी 21 फूट आणि वजन 18 टन आहे। तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। ही मूर्ती फक्त कास्यापासून नाही तर अष्टधातूपासून बनवलेली, कशापासून, अष्टधातूपासून बनवलेली, तर हा सुद्धा मुद्दा आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर 8वा प्रश्न आहे मित्रांनो, नॉर्थ ईस्ट गॅस पाईपलाईन ग्रीड प्रकल्प कोणत्या प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येत आहे। बघा, नॉर्थ ईस्ट मध्ये आपण काय केलेलं आहे, तर आपल्या जे काही मुख्य भूमी आहे, ठीक आहे, जे काही आपला मेन भारत जो आहे आणि जो काही नॉर्थ ईस्ट आहे, ठीक आहे, मेन भारताचाच पार्ट आहे, पण आपण काय केलेलं आहे, तर आपली जास्तीत जास्त डेव्हलपमेंट आपण या मेन ठिकाणी केलेली आहे। नॉर्थ ईस्टला पहिले आपण बऱ्यापैकी इग्नोरच केलं होतं, पण आता हळूहळू नॉर्थ ईस्टला आपण कनेक्ट करतोय वेगवेगळ्या मार्गांनी। तुम्ही बघितलं असेल रेल्वेने कनेक्ट करतोय, ठीक आहे। त्यानंतर आता आपण तिथं पाईपलाईन सुद्धा नेलेली आहे। तर ती पाईपलाईन कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत नेली मी तुम्हाला सांगतो। इथं ऊर्जा गंगा गॅस पाईपलाईन प्रकल्पाअंतर्गत आपण काय केलेलं आहे मित्रांनो, तर इथं नॉर्थ ईस्ट गॅस पाईपलाईन ग्रीड प्रकल्प जो आहे तर तो राबवलेला आहे ऊर्जा गंगा गॅस पाईपलाईन प्रकल्पाअंतर्गत, हा मुद्दा लक्षात ठेवा। तर या अंतर्गत आपण जे काही आसाम आहे, सॉरी, जे काही नॉर्थ ईस्ट आहे, मग नॉर्थ ईस्ट मधले इटानगर झालं, दिमापूर झालं, इम्फाळ झालं, आयवॉल झालं, ठीक आहे, ॲजवॉल झालं, त्यानंतर आगरताळा झालं, त्यानंतर आसाम झालं, गंगटोक झालं, त्यानंतर शिलाँग झालं, सिचार झालं, ते सगळे शहर जे आहे ते गॅस पाईपलाईनने आपण जोडणार आहोत। जवळपास 1,500 किलोमीटरची गॅस पाईपलाईन आपण डेव्हलप करत आहोत, ज्यामध्ये 6,000 कोटीचा खर्च येणार आहे। सगळ्या कंपनी इथं कामाला लागलेले ONGC, ऑइल, गेल, IOCL, NRL, ठीक आहे, ते सगळ्या कंपन्या इथं काम करत आहे। त्यानंतर अजून एक प्रश्न, इंद्रधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेडने अलीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी पाण्याखालील हायड्रोकार्बनची पाईपलाईन पूर्ण केलेली आहे, तर ती खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे। बरोबर, सिलिगुडी कॉरिडॉरला चिकन नेक म्हणून ओळखलं जातं, चिकन नेक, कारण त्या ठिकाणी जर बघितलं खूपच कमी अंतर आहे, 30 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे फक्त, ठीक आहे। इथं जर बघितलं इंद्रधनुष्य गॅस पाईपलाईन विषयी आपल्याला इथे एक प्रश्न आहे आणि त्या अंतर्गत इंद्रधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेड नावाची कंपनी तिनं अलीकडे काय केलेले, आशियातील सर्वात मोठी पाण्याखालून जाणारी पाईपलाईन बनवलेली, तर ती कोणत्या राज्यात बनवण्यात आलेली, हा असा आपल्यासमोर प्रश्न आहे। तर याचं उत्तर मित्रांनो आसाम, ठीक आहे, याचं उत्तर काय आहे, आसाम।
तर आसाममधील जोरहाट आणि माजुली काय आहे तर नदीच्या पात्रातील सगळ्यात मोठं बेट आहे, तर यांना जोडणारी एक पाईपलाईन जी आहे ती विकसित केलेली आहे। ही पाईपलाईन जी आहे ती ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्राच्या खालून जाते किंवा पाण्यातून जाते, ठीक आहे। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ही पाईपलाईन इंद्रधनुष्य गॅस ग्रिड लिमिटेडने कंप्लीट केलेली आहे। हायड्रोकार्बनची ही पाईपलाईन आहे, ठीक आहे। तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पाईपलाईन मोठी आहे, आपण जर बघितलं 24 इंचाचा व्यास आहे इथं। त्यानंतर जर बघितलं तर ह्या पाईपलाईनचं काम 21 एप्रिल 2023 रोजी पूर्ण झालं होतं। तर एवढंच लक्षात ठेवा। पाईपलाईनची निर्मिती जर आपण बघितलं सिंगल HDD क्रॉसिंग या पद्धतीने पाईपलाईनची निर्मिती जी आहे ती पाण्याखालून करण्यात आलेली आहे। तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। जगातील सगळ्यात दुसरी लांब पाईपलाईन ही आहे नदीच्या खालून जाणारी, पण आशिया खंडातील सगळ्यात लांब आहे, ठीक आहे। जगातील दुसऱ्या क्रमांकाची, आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाची। यानंतर अलीकडे कोठे भारतातील पहिला केबल स्टे रेल्वे पूल जे केबल स्टे रेल्वे ब्रिज जो आहे ब्रिज, ठीक आहे, किंवा पूल तुम्ही म्हणू शकता, बांधण्यात आला आहे। हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड वरीलपैकी एकापेक्षा जास्त राज्यात हा पूल आहे, वरीलपैकी एक काही नाही। प्रश्न बघा नीट समजून घ्या। इथे जर बघितलं तर अलीकडे कोठे भारतातील पहिला केबल स्टे रेल्वे ब्रिज जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। आयफिल टॉवर पेक्षाही जास्त हाईट असलेला हा ब्रिज आहे। आयफिल टॉवर पेक्षा सुद्धा जास्त हाईट आहे। ऍप मध्ये PDF ठीक आहे। डार्क लॉर्ड काय तुमचं नाव आहे, तुम्ही काय करा, कॉल करा आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर, मग ते तुम्हाला माहिती देतील, ठीक आहे। तर काही PDF आपण स्वतःहून दिलेले आहे, काही दिलेल्या नाही। तर इथं जर बघितलं तर अगदी बरोबर उत्तर दिलेले ना। आता ही हा जो ब्रिज आहे हा हिमाचल प्रदेशमध्ये ना उत्तर प्रदेशमध्ये ना उत्तराखंडमध्ये। हा ब्रिज जो आहे तो आहे जम्मू काश्मीरमध्ये। कुठं आहे? जम्मू काश्मीरमध्ये, ठीक आहे। जम्मू काश्मीरमध्ये हा ब्रिज आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 5 जे येईल ते आपलं उत्तर असणार, ठीक आहे। यानंतर पुढे जाऊया। तर इथं बघा देशातील केबलवर आधारित पहिला केबल स्टे रेल्वे ब्रिज जो आहे तो आपल्याकडे बनवण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरमधील अंजी नदीवर हा पूल बनवण्यात आलेला आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा। आता आपण जर बघितलं या पुलावरून 100 किलोमीटर प्रति तास वेगाने आपण प्रवास करू शकतो। मग आपण जर बघितलं तर एक्झॅक्ट हा पूल कुठे आहे तर बघा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला हा जो रूट आहे, उधमपूर श्रीनगर बारामुल्ला, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी हा जो काही ब्रिज आहे तो बनवण्यात आलेला आहे या महामार्गावर। आपण जर बघितलं 213 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने जरी वारा वाहिला तरी हा पूल काय करू शकतो, सस्टेन करू शकतो, हा मुद्दा लक्षात घ्या। या पुलाची वैशिष्ट्ये बघा 1.3 किलोमीटरचं लांबी आहे, ठीक आहे। नदी पात्रापासून 359 मीटर अंतर आहे, 120 वर्षाचं आयुष्य आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आयफिल टॉवर पेक्षा 35 मीटर हा उंच पूल आहे। त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यामध्ये हा पूल आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे। तर एवढं लक्षात ठेवा। चिनाब नदीची उपनदी जी आहे अंजी नदी, तर त्या अंजी नदीवर हा पूल जो आहे तो बांधण्यात येत आहे। सर्व ऋतूमध्ये आपण या पुलावरून जाऊ शकतो, ठीक आहे। तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचे। उधमपूर बारामुल्ला या रूटवर आहे, ठीक आहे। यानंतर 2004 मध्ये काम याचं सुरू झालं होतं। पुढे जाऊया आता। 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती आहे? बरोबर थोरात सर, तुम्ही एकदम बरोबर इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे। चला इथं बघा 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती आहे तर ती आहे मित्रांनो इंडिगो। कोणती आहे? इंडिगो। तर इंडिगोने अलीकडे 2023 मध्ये जर बघितलं 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक जी आहे ती कंप्लीट केलेली आहे। भारतातील सगळ्यात मोठी एअरलाईन ती बनली आहे। यानंतर पुढे असाच एक क्वेश्चन घेऊया बघा 12वा क्वेश्चन। प्रजासत्ताक दिन 2024 प्रमुख पाहुणे इमॅन्युएल मॅक्रॉन हे होते आणि 2023 मध्ये भारत आणि फ्रान्सच्या राजनैतिक संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाली आहे। तर बघा
2024 मध्ये आपण प्रमुख पाहुणे म्हणून जो बायडन यांना बोलवलं होतं, बरोबर. जो बायडन यांना बोलवलं होतं, पण ते जो बायडन काही आले नाही. मग त्यानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन आपल्या प्रजासत्ताक दिनाला आलेले. प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे अध्यक्ष 6व्यांदा आलेले. कितव्यांदा? 6व्यांदा. ठीक आहे, 6व्यांदा आलेले. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट इथं बरोबर आहे. पण दुसरं स्टेटमेंट काय म्हणतं, भारत आणि फ्रान्सचे राजनैतिक संबंधांना इथं किती वर्ष पूर्ण झाले? 50. तर 50 नाही मित्रांनो, 25 वर्ष पूर्ण झालेले. किती वर्ष? 25 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेले आहे. किती वर्ष पूर्ण झालेले? तर 25 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेले आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. इथं फक्त अ बरोबर हे विधान असणार आहे. तर इथं बघा, फ्रान्सचे अध्यक्ष जे आहे इमॅन्युएल मॅक्रॉन, तर ते प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार होते. ठीक आहे, फ्रान्सचे 6व्यांदा हे राष्ट्राध्यक्ष जे आहे ते प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जर बघितलं तर जो बायडनला बोलवलं होतं, पण ते काही आले नाही. भारत आणि फ्रान्सच्या राजनैतिक संबंधांना 25 वर्ष पूर्ण झालेले. मग त्यानंतर या 25 वर्ष पूर्ण झाले म्हणूनच हे यांना आपण बोलवलं. आणि मोदी सुद्धा, त्यांच्याकडे जी परेड होती पॅरिसमध्ये, फ्रान्समध्ये, तर त्या परेडला मोदीजी सुद्धा उपस्थित होते. तर या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अलीकडचे जे काही अध्यक्ष आहे 2023 मध्ये अब्देल फताह अल सिसी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष, ते आले होते. 2022 मध्ये कोणीच आलं नव्हतं कारण कोविडमुळे. 2021 मध्ये पण कोणीच आलं नव्हतं कोविडमुळे. 2020 मध्ये जैर बोल्सोनारो हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष आले होते. आणि 2019 मध्ये जैर बोल्सोनारो आणि सिरिल रामाफोसा दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष ते 2019 मध्ये आपल्याकडे आले होते. त्यानंतर प्रयास प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रत्येक दिवशी असतात नाही, आपण 30 लेक्चर आतापर्यंत बघितले. त्यामध्ये राजकीय चालू घडामोडी, आर्थिक चालू घडामोडी, पुरस्कार विषयक, क्रीडा विषयक, त्यानंतर आंतरराष्ट्रीय, महाराष्ट्र विषयक, योजना विषयक, या अशा वेगवेगळ्या कॅटेगरी विषयक चालू घडामोडी ऑलरेडी आपण बघितलेले आहे. आता आपलं राष्ट्रीय चालू घडामोडी सुरू आहे. तर प्रयास नावाचा अलीकडे एक प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. हा नशामुक्तीशी संबंधित आहे की स्थलांतर की शिक्षण की आरोग्य, कशाशी संबंधित हा प्रोजेक्ट आहे? तर प्रयास प्रकल्प जो आहे मित्रांनो तो स्थलांतराशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा, बाकी जास्त काही लक्षात ठेवू नका. तर अलीकडे आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन 18 डिसेंबरला असतो, हा लक्षात ठेवा. तर बघा, या दिनानिमित्त आपण काय केलेलं आहे, नवी दिल्ली या ठिकाणी प्रयास प्रकल्प सुरू केलेला आहे. तर बघा, प्रमोटिंग रेग्युलर अँड असिस्ट मायग्रेशन फॉर यूथ अँड स्किल प्रोफेशनल. तर ज्यांनी स्थलांतर वगैरे केलेलं आहे तर त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थलांतर प्रयास नावाचा प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर सरकारने देशभरातील राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कमध्ये 5000 पेक्षा जास्त ब्लॅक स्पॉट्स म्हणजे धोकादायक ठिकाणं निवडली आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त धोकादायक ठिकाणं कोणत्या राज्यामध्ये? बघा, समजून घ्या की तुम्ही प्रवास करताना बघितलं असेल धोक्याचं वळण आहे, थोडी गाडी हळू ठेवा. तर त्या अशा ठिकाणांना काय म्हटलं जातं? ब्लॅक स्पॉट्स म्हटलं जातं. किंवा ज्या ठिकाणी खूपच ॲक्सिडेंट होतात त्याला काय म्हटलं जातं? ब्लॅक स्पॉट्स म्हटलं जातं. मग आपल्या देशामध्ये 5000 पेक्षा काय आहे? ब्लॅक स्पॉट्स आहेत. मग ही 5000 पेक्षा जास्त जी ब्लॅक स्पॉट्स आहे तर ती सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात आहे हे आपल्याला इथं विचारण्यात आलेलं आहे. तमिळनाडू, कर्नाटक, जम्मू काश्मीर, उत्तराखंड. 4 1 3 4. तर याचं उत्तर मित्रांनो तमिळनाडू. काय उत्तर याचं? तमिळनाडू. तर तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त काय आहे? ब्लॅक स्पॉट्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे कर्नाटक. तमिळनाडू नंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? कर्नाटक. सॉरी, तमिळनाडू नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक. तर हा मुद्दा लक्षात घ्या. यानंतर पुढे जाऊया. 17 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कुठे आयोजित करण्यात आला? कुरुक्षेत्र भारत, काठमांडू नेपाळ, कोलंबो श्रीलंका आणि मॉस्को रशिया. 17 डिसेंबर 2023 रोजी. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कुठे आयोजित करण्यात आला? कुरुक्षेत्र भारत, काठमांडू नेपाळ, त्यानंतर कोलंबो श्रीलंका, मॉस्को रशिया. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. अगदी बरोबर. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे तो कुरुक्षेत्र भारतामध्येच आयोजित करण्यात आला होता.
तर कुरुक्षेत्र या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे हरियाणामध्ये तो आयोजित केला गेला होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा। याचं उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं होतं, हे सुद्धा लक्षात ठेवा, महत्त्वाची बाब आहे। ठीक आहे, आसाम राज्य हे मुख्य भागीदार म्हणून राहिलं होतं। बघा आजच्या लेक्चरचा प्रश्न क्रमांक 1 आहे, इथं भारताचा पहिला प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम, ठीक आहे, RRTS हा जो प्रकल्प आहे हा डॅश या दरम्यान बांधला जात आहे। चालू घडामोडीची जी PDF आहे तर ते पूर्ण आपलं चालू घडामोडी कंप्लीट झालं की तुम्हाला ती PDF दिली जाईल या महिन्याच्या एंडिंग पर्यंत। जोपर्यंत लेक्चर चालू आहे जे सेक्शन वाईज तोपर्यंत तर ती उपलब्ध होणार नाही, कारण मी कंप्लीट त्याचं एक बुक बनवतोय। आपल्या जवळपास एक प्रत्येक प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन टाकणं या सगळ्या गोष्टी आपण तिथं करतोय। तर हे सगळे सेक्शन आपले झाले की तुम्हाला ते बुक मिळून जाईल, तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे, तिथं उत्तर वगैरे सगळ्या गोष्टी असतील। बरोबर, अगदी बरोबर। पर्याय क्रमांक 2 इथं उत्तर आलेले। तर भारताचा जो पहिला प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम प्रकल्प जो आहे तो दिल्ली ते मेरठ या दरम्यान बांधला जात आहे। कुठं? दिल्ली ते मेरठ। यानंतर बघा या प्रकल्पाचं नाव काय ठेवण्यात आलेले आहे? नमो भारत, वंदे भारत, वंदे मेट्रो, पॉडर ट्रेन। तर भारताच्या पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम प्रकल्पाचं डॅश हे नाव देण्यात आलेलं आहे। तर या प्रकल्पाला काय नाव देण्यात आलेले? चला सांगा, या प्रकल्पाला काय नाव देण्यात आलेलं आहे? गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग। बरोबर, तर या प्रकल्पाला नमो भारत हे नाव देण्यात आलेले आहे। अगदी बरोबर, ठीक आहे, अगदी बरोबर। आता हा थोडासा अवघड क्वेश्चन तुलनेने, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नमो भारत रेल्वे विषयी चुकीचे आहे? 200 किलोमीटर प्रति तास वेग, 150 किलोमीटर लांबी, ठीक आहे, 150 किलोमीटर प्रोजेक्टची लांबी, त्यानंतर दिल्ली ते मेरठ मधील अंतर 1 तासावर आणि 25 स्थानक। तुम्ही पहिल्या 2 क्वेश्चनला इझी टॅकल केलं, पण आता हा तिसरा क्वेश्चन थोडंसं चॅलेंज क्रिएट करतो तुमच्या समोर। मग बघूया कोण चॅलेंजवर खरं उतरतंय, आणि ज्याचं चुकन त्याने सुद्धा टेन्शन घेऊ नका, कारण जर माहीतच नसेल तर कधी कधी चुकतं, आणि समजून घ्या माहीत असेल पण विसरले असेल तर आज तुमचं इथं परफेक्ट होऊन जाईल गोष्टी। पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 1, 3 असे उत्तर जे आहे ते चुकीचे देत आहात। ठीक आहे, मग आता याचं एकदा एक्सप्लेनेशन बघू आणि मग आपण प्रश्नाकडे येऊ। ठीक आहे, तर बघा भारतातील पहिला RRTS म्हणजे रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम प्रोजेक्ट जो आहे तर त्याच्या पहिल्या टप्प्याचं 20 ऑक्टोबर 2023 रोजी उद्घाटन झालं। उद्घाटन कोणी केलं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। कुठे केलं? तर उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद मधील साहिबाबाद इथं एक स्टेशन बनवलेलं आहे या रेल्वेचं, तिथं त्याचं उद्घाटन झालं। या ट्रेनला नमो भारत आणि त्याचबरोबर या ट्रेनला रॅपिड एक्स या नावाने सुद्धा ओळखलं जातं। रॅपिड एक्स जुनं नाव आहे, ठीक आहे, आणि नमो भारत या नावाने सुद्धा ओळखलं जातं, आणि त्याचबरोबर रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम या नावाने सुद्धा ओळखलं जातं। ठीक आहे, तर ही 3 नावं लक्षात ठेवायची, एकच आहे RRTS हे सुद्धा लक्षात ठेवा, शॉर्टकट। ठीक आहे, तर हे सगळे एकाच प्रोजेक्टशी संबंधित नाव आहे। यानंतर जर बघितलं तर दिल्ली ते मेरठ दरम्यान चा हा प्रोजेक्ट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर भारत सरकार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश सरकारचा हा संयुक्त उपक्रम आहे। ठीक आहे, हा मुद्दा लक्षात घ्या। कोणकोणते राज्य आहे परत सांगतो? दिल्ली केंद्रशासित प्रदेश, हरियाणा, राजस्थान, UP, ठीक आहे, यांचा आणि भारत सरकारचा संयुक्त हा प्रकल्प आहे। आता इथं बघा, इथं जर बघितलं तर मेन फीचर्स दिलेले, जसं की आपण जर बघितलं तर 1 तासावर हा जो प्रवास आहे तो येणार आहे, 1 तासात प्रवास होणार आहे दिल्ली ते मेरठचा। त्यानंतर जर बघितलं तर 30,274 कोटींचा खर्च आलेला आहे। त्यानंतर हे जे अंतर आहे, ठीक आहे,
हे 84 किलोमीटरचं अंतर, म्हणजे 84 किलोमीटरचा हा एक प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं तर स्थानक जे आहे, स्टॉप जे आहे ते किती आहे, तर इथं 25, नंबर ऑफ स्टेशन किती आहे 25, ठीक आहे. त्यानंतर नंबर ऑफ स्टेशन इन दिल्ली, दिल्लीमध्ये 4 स्टेशन आहे, एकूण स्टेशनची संख्या 25 आहे, ठीक आहे. आपण जर बघितला तर हा कॉरिडॉर काही जमिनीवरून आहे, काही जमिनीच्या खालून आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर हा कॉरिडॉर जो आहे तो बराचसा पोर्शन जो आहे तो दिल्लीमध्ये जर बघितलं तर जवळपास 4 किलोमीटर अंडरग्राऊंड आहे. त्यानंतर जर बघितलं तर वेग किती असणार आहे, या रेल्वेचा वेग किती असणार आहे, तर 160 किलोमीटर प्रति तास, किती 160 किलोमीटर पर आवर, तर एवढाचा वेग असणार आहे, ठीक आहे. आपण जर बघितलं तर या कॉरिडॉरचं जे काही उद्घाटन आहे तर ते 8 मार्च 2019 रोजी करण्यात आलं होतं, ठीक आहे. आता मेट्रोचा वेग जर आपण बघितला तर 80 किलोमीटर प्रति तास असतो, पण मेट्रोच्या दुप्पट वेग आपल्याला इथं बघायला मिळतोय, ठीक आहे. तर एवढं गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर यामध्ये या प्रोजेक्ट अंतर्गत जे काही कर्मचारी असणार आहे त्यामध्ये 50% महिला असणार आहे. या रेल्वेमध्ये महिलांना स्वतंत्र डबा असणार आहे, ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आणि यासाठी आपल्याला मदत कोणी केली, एशियन डेव्हलपमेंट बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, तर यांनी आपल्याला या प्रोजेक्टसाठी पैसे दिलेले आहे, मदत केलेली आहे. मग इथं जर बघितलं तर 200 किलोमीटर प्रति तास का, तर 200 किलोमीटर प्रति तास नाही तर 160 किलोमीटर प्रति तास, ठीक आहे. आपण जर बघितलं 150 किलोमीटर लांबी आहे का प्रोजेक्टची, नाही, 84 किलोमीटर्स, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं दिल्ली ते मेरठ मधील अंतर 1 तासावर येणार आहे का, अगदी बरोबर आहे. आणि किती स्टेशन्स आहे, 25 स्टेशन्स आहे. मग इथं जर बघितलं तर क आणि ड जे आहे ते बरोबर आहे. आता वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे इन्फॉर्मेशन दिले, काही पुस्तकामध्ये 24 स्टेशन दिले, काही पुस्तकामध्ये समजून घ्या 26 स्टेशन दिले, 27 दिले. तर मी लेटेस्ट जी आकडेवारी आहे प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर गव्हर्नमेंटची जी आकडेवारी त्या आकडेवारीनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं, तिथं क आणि ड बरोबर आहे. मग इथं चुकीचं काय आहे, तर अ आणि ब चुकीचं आहे, ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल, कारण आपल्याला चुकीचं विधान निवडायची होती. तर सगळ्यांना समजलं का, येस ऑर नो, सगळ्यांना कळालं का? ठीक आहे. सगळ्यांचं डाऊट ज्यांचं चुकलं असेल त्यांचं आता आय होप क्लिअर झालं असेल. यानंतर पुढे जाऊया. बघा आता एक सोपा क्वेश्चन घेऊया, जो क्वेश्चन यापूर्वी बरेच वेळा लेक्चरमध्ये आपला झालेला आहे. जसं की युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या सर्वोत्तम गावांच्या यादीत कोणत्या राज्यातील धोर्डी गाव बेस्ट टुरिझम विलेज 2023 अवॉर्डसाठी त्याची निवड करण्यात आलेली. तर बघा बेस्ट टुरिझम विलेज 2021 पासून युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन जी आहे, ठीक आहे, UNWTO, तर ही जी ऑर्गनायझेशन ही काय करते, तर 2021 पासून जे काही पर्यटनाच्या दृष्टीने बेस्ट जी काही विलेजेस आहे तर त्यांची निवड केली जाते. मग आपण जर बघितलं तर धोर्डी या गावाची अलीकडे निवड करण्यात आलेली. धोर्डी गाव कुठलं आहे, तर धोर्डी गाव आहे मित्रांनो गुजरातमधील. धोर्डी गाव कुठे आहे, गुजरातमधील आहे. तर हे लक्षात ठेवा. याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स बघूया, ठीक आहे. 54 गावांची निवड करण्यात आली होती पूर्ण जगभरातून. त्यामधील गुजरातमध्ये जे कच्छ जिल्ह्यात धोर्डी गाव आहे तर ते सुद्धा त्यामध्ये समावेश होता. त्यानंतर जर बघितलं तर कच्छचं जे रण आहे त्या कच्छच्या रणामध्ये काय केलं जातं, तर तिथं जे काही थोडक्यात आपण म्हणूया जे काही वाळवंट आहे, ठीक आहे, त्या वाळवंटामध्ये वेगवेगळे जे काही गोष्टी ज्या आहेत आयोजित केल्या जातात. तिथं जर आपण बघितलं पांढऱ्या कलरचं सुद्धा वाळवंट आपल्याला बघायला मिळतं. तर तिथलं एक कल्चर दाखवलं जातं आणि पर्यटनाच्या दृष्टीने सगळे लोक तिथे जातात. मग धोर्डी गाव जे आहे तर त्या गावामध्ये सुद्धा या गोष्टी मोठ्या प्रमाणावर होतात आणि पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यात आकर्षक गाव ठरलेलं आहे. भारतातून या धोर्डी गावाची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. याची निवड जी आहे तर ती कुठं करण्यात आली, तर युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनची एक 2023 मध्ये जी परिषद झाली होती ती कुठे झाली होती हे सुद्धा लक्षात ठेवा. समरकंद उझबेकिस्तानमध्ये झाली होती, परिषद झाली होती, परीक्षा म्हटलं मी सॉरी, तर परिषद झाली होती, समिट झाली होती. तर त्यामध्ये या गावाची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा 2021 पासून हे सर्वोत्तम गावाला पुरस्कार दिला जातो. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिला बुलेट ट्रेन स्टेशन जे आहे तर ते कोठे पूर्ण झालेले,
तर भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन, त्यानंतर अलीकडे भारतातील पहिला बुलेट ट्रेनचा बोगदा सुद्धा बनवण्यात आलेला आहे। तर हा जो बुलेट ट्रेनचा बोगदा आहे तो कुठे बनवण्यात आलेला आहे, तो गुजरातमध्ये बनवण्यात आलेला आहे। तर त्याविषयी अजून आपण माहिती घेऊया आज, ठीक आहे। तर जस्ट तुम्ही एक सोपा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की भारतातील पहिले बुलेट ट्रेनचे स्टेशन जे आहे ते कुठे बनवण्यात आले आहे। तर बघा अलीकडे काय कशामुळे चर्चेमध्ये होता बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट, तर यातील जो काही पहिला बोगदा जो आहे, डोंगरातील पहिला जो बोगदा आहे तर तो बनवण्यात आला होता या बुलेट ट्रेनचा जो काही प्रोजेक्ट आहे। तर बुलेट ट्रेनचा वेग किती असणार आहे, 350 किलोमीटर/आवर, ठीक आहे। आणि या स्पीडने या बोगद्यामधून काय जाणार आहे, बुलेट ट्रेन जाणार आहे। हा जो पहिला बोगदा आहे, एकूण 8 बोगदे बनवले जाणार आहे। 8 पैकी पहिला बोगदा गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यामध्ये झारोली या ठिकाणी बनवला जाणार आहे। सिंपल गुजरातमध्ये बनवला जाणार एवढंच लक्षात ठेवा। यानंतर जर आपण बघितलं तर हा बोगदा 10 महिन्यात बांधलेला आहे। बोगद्याची लांबी 350 मीटर आहे, वेग सुद्धा किती असणार आहे रेल्वेचा 350 किलोमीटर/आवर, ठीक आहे। त्यानंतर व्याजबीस इतकं जास्त गोष्टी लक्षात ठेवायची नाही, ठीक आहे। यानंतर आपण परत क्वेश्चनवर येऊया। इथं जर बघितलं तर भारतातील पहिलं बुलेट ट्रेनचं स्टेशन कुठे बनवण्यात आलेलं आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे अहमदाबाद। काय आहे, अहमदाबाद। आणि तुम्हाला अजून एक क्वेश्चनचा आन्सर द्यायचं आहे की भारत बुलेट ट्रेन हा जो प्रोजेक्ट आहे हा कोणत्या देशाच्या साहाय्याने बनवत आहे। भारत हा बुलेट ट्रेनचा जो काही प्रोजेक्ट आहे हा कोणत्या देशाच्या साहाय्याने बनवत आहे, कोणता देश आपल्याला इथं मदत करत आहे। बघा 6वा क्वेश्चन तुमच्या समोर, संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आतापर्यंत सर्वाधिक खासदारांना निलंबित करण्यात आलं, त्यांची एकूण संख्या किती होती। तर आपण बघितलं की आपल्या संसदेमध्ये काय झालं होतं, तर सुरक्षेमध्ये त्रुटी आढळली होती। काही युवक जे आहे ते आतमध्ये गेले होते आणि ते प्रकरण घडलं होतं। मग त्यानंतर संसदेमध्ये मोठा गोंधळ झाला आणि त्यानंतर संसदेमधील बऱ्याचशा खासदारांना काय करण्यात आलं, निलंबित करण्यात आलं। तर त्यांची संख्या जी आहे ती आतापर्यंतची सगळ्यात जास्त संख्या आहे, ठीक आहे। अगदी बरोबर, जपान जो आहे तो आपल्याला बुलेट ट्रेन बांधण्यासाठी मदत करत आहे। बघा 4 आणि 3 मध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात, ठीक आहे। तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे 4। 141 खासदारांना काय करण्यात आलेले, निलंबित करण्यात आलं। मग आता 141 पैकी, ठीक आहे, राज्यसभेचे खासदार होते 46 आणि लोकसभेचे खासदार होते 95, ठीक आहे। राज्यसभेचे किती 46, लोकसभेचे किती 95, टोटल किती खासदार 141 खासदार। टोटल खासदारांची संख्या किती 141। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। यापूर्वी सुद्धा लोकसभेचे सगळ्यात जास्त खासदार निलंबित करण्यात आले होते, पण त्यांची जी एकूण संख्या होती ती किती होती 63। यापूर्वी सर्वाधिक लोकसभेच्या खासदारांना निलंबित केलं होतं तर ती संख्या होती 63 आणि 1989ला त्यांना निलंबित करण्यात आलं होतं। पण आता तो रेकॉर्ड मोडीत निघालेला आहे आणि 95 लोकसभेचे खासदार सोबतच 46 राज्यसभेचे खासदार, असा आता तब्बल आकडा जर आपण बघितला तर 141 खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे। हा एक रेकॉर्डच झालेला आहे। यानंतर पुढे जाऊया, एकमरा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे। तर खालीलपैकी ज्या राज्याने एकमरा प्रकल्प सुरू केलेला आहे त्या राज्यामध्ये एक लिंगराज नावाचं मंदिर आहे। त्या लिंगराज मंदिरात शेजारचा जो काही जमीन आहे, जो काही भाग आहे, ठीक आहे, तो डेव्हलप करण्यासाठी जवळपास 250+ कोटी रुपये खर्च करून इथं काय केलं जात आहे, एकमरा प्रकल्प जो आहे तो राबवला जात आहे। तर तो कोणत्या राज्यांचा आहे हे आपल्याला सांगायचं आहे। 1, 3 उत्तर येत आहे। 1 केरळ, 3 तमिळनाडू, ओडिशा पण उत्तर आलेले आहे। पर्याय क्रमांक 2, 3, 1। तर इथं जर बघितलं तर हा एकमरा प्रोजेक्ट जो आहे तो कोणाचा आहे, ओडिशाचा आहे। कोणाचा आहे, ओडिशाचा आहे। तर एकमरा प्रोजेक्ट जो आहे यासाठी 280 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे। 11व्या शतकातील जे लिंगराज मंदिर आहे त्याच्या आजूबाजूचा जो काही भाग आहे तर त्याचा विकास या प्रोजेक्ट अंतर्गत केला जाणार आहे। यानंतर 50वे राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले। 50वे
राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन खालीलपैकी कुठे आयोजित करण्यात आले? पुणे, श्रीहरिकोटा, बेंगलोर आणि इथं अहमदाबाद. तर या 4 ऑप्शन पैकी एकाचं निवड करायची आहे. बरोबर, ओडिशाचं पहिले ओडिशाला ओरिसा म्हणून ओळखलं जायचं, पण आता ओडिशाच म्हटलं जातं. 1 4 3 50वे राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन जे आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले? तर हे जे बालवैज्ञानिक प्रदर्शन आहे मित्रांनो, हे पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलं. कुठं? पुण्यामध्ये. त्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट बनतो. आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतं डायरेक्ट की 50वे. आता हे पण कितवं प्रदर्शन आहे? 50वे आहे. ठीक आहे, 50वे राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन आहे. मग त्यामुळं 2 पॉइंट आहे की ज्यामुळे आपल्याला प्रश्न येऊ शकतो. 50वे प्रदर्शन आहे आणि पुण्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरचा. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. 50वे राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन कुठे झालं? पुण्यामध्ये झालं. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय शिक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हे जे काही प्रदर्शन आहे ते आयोजित केलं होतं. 1971 मध्ये पहिल्यांदा हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं, पण कधी मध्ये झालं नसेल. ठीक आहे, त्यामुळे आता जे काही 2023चं प्रदर्शन होतं ते 50वे प्रदर्शन होतं. त्यानंतर डॅश या देशाला कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी भारत सरकारने 20 अब्ज रुपयांची मदत केली आहे. तर भारत सरकारने कोणत्या देशाला 20 अब्ज रुपयांची मदत केलेली आहे अलीकडे? ठीक आहे, कशासाठी? तर कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भारत सरकारने कोणत्या देशाला 20 अब्ज रुपयांची मदत केलेली? भूतान, नायजेरिया, केनिया, बांगलादेश. अगदी बरोबर. तर भारत सरकारने केनियाला काय केलेले आहे? तर इथं 20 अब्ज रुपयांची मदत केलेली आहे. कशासाठी? तर शेतीच्या आधुनिकीकरणासाठी. डायरेक्ट 1 लाइनर क्वेश्चन बनू शकतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर केनियाचे अध्यक्ष चं नाव लक्षात ठेवा, विलियम सामोई रुटो. हे भारतामध्ये 3 दिवसाच्या दौऱ्यावर सुद्धा आले होते. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यात जगातील पहिलं 3D मंदिर जे आहे ते उभारण्यात आलेले आहे? केरळ, तेलंगणा, कर्नाटक, आसाम. बघा, जे काही मोठ्याले चालू घडामोडी होत्या किंवा मेन चालू घडामोडी होत्या तर त्या आपल्या कव्हर झालेल्या राष्ट्रीय मधल्या. आता आजचं जे लेक्चर आहे तर त्यामध्ये इम्पॉर्टंट पण 1 लाइनर चालू घडामोडी आपण इथं कव्हर करत आहोत. तर खालीलपैकी कोणत्या राज्यात जगातील पहिलं 3D प्रिंटेड मंदिर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे? केरळ झालं, तेलंगणा झालं, कर्नाटक झालं, आसाम झालं. काय उत्तर आहे तुमचं? पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर. तर तेलंगणा जे आहे तर तेलंगणामध्ये काय करण्यात आलेलं अलीकडं? जगातील पहिलं 3D प्रिंटेड मंदिर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. तेलंगणामध्ये आपण जर बघितलं तर बुरुगुपल्ली या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेले. 4000 चौरस फूट क्षेत्रामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि सिम्पली फोर्ज क्रिएशन या कंपनीने हे मंदिर जे आहे ते बांधलेलं आहे. तर एवढ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. बातम्यामध्ये दिसणारं शक्ती धोरण खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? चला सांगा, बातम्यामध्ये एक शक्ती नावाचं धोरण आपल्याला बघायला मिळतं, तर ते कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, रोड वाहतूक व महामार्ग मंत्रालय, कोळसा मंत्रालय. बरोबर, 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस जे आहे ते बेंगलोरमध्ये बांधण्यात आलेलं आहे. चला सांगा, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की बातम्यामध्ये आपल्याला दिसणारं जे काही शक्ती धोरण आहे ते कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? 1 आणि 4 आपल्याला उत्तर येतंय, 2 सुद्धा उत्तर आलंय, 3 सुद्धा उत्तर आलेलं आहे. आपण जर बघितलं तर इथं जे काही शक्ती धोरण आहे तर त्याविषयी जाणून घेऊया. बघा, शक्ती नावाचं धोरण तुमच्या समोर आहे गव्हर्नमेंटचं. तिथं आपल्याला एक चांगली इमेज भेटलेली आहे. तर शक्ती धोरण काय आहे? तर स्कीम फॉर हार्नेसिंग अँड अलोकेटिंग कोल. ठीक आहे, कशाला? ट्रान्सपरंटली इन इंडिया. तर असाचा फुल फॉर्म आहे. मग इथं प्रत्येकाचं स्कीमचं यश घेतलेलं आहे, हार्नेसिंगचं यश घेतलेलं आहे,
अलोकेटिंगचं ए घेतलेलं आहे, इथं कोलच्या जागी कोयला असा शब्द यूज केलेला आहे आणि कोयलाचं के घेतलेलं आहे. त्यानंतर ट्रान्सपरंटलीचं इथं टी घेतलेलं आहे आणि इंडियाचं आय घेतलेलं आहे. अशा प्रकारे शक्ती प्रोजेक्ट जो आहे तो शक्ती हे नाव तयार झालेले. मग आपण जर बघितलं शक्ती प्रोजेक्ट कोळसा मंत्रालयाने सुरू केला. कशासाठी? तर जे काही पॉवर स्टोरेज असतं त्यासाठी, त्यानंतर कोळशाचा इझी ॲक्सेस मिळण्यासाठी, त्यानंतर कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी, विजेची कॅपॅसिटी जी आहे ठीक आहे, पॉवर प्लांटची कॅपॅसिटी जी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी आणि 24/7 अफोर्डेबल पॉवर मिळण्यासाठी. तर त्यासाठी काय करण्यात आलेले शक्ती धोरण कोळसा मंत्रालयाने सुरू केलेलं आहे किंवा कोळसा मंत्रालय राबवत आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजलं का शक्ती धोरण? यानंतर आपलं चुकलं नाही पाहिजे. परीक्षेमध्ये जर क्वेश्चन आला की ज्यांचं आज चुकलं त्यांचं उत्तर परीक्षेमध्ये बरोबर आलं पाहिजे. तर बघा अलीकडे उत्तर प्रदेशमध्ये एका शहराचं नाव बदलून हरिगड करण्यात आलेलं आहे. तर त्या शहराचं जुनं नाव काय? मुगलसराई, फैजाबाद, अलीगड, मेरठ. चला सांगा. यूपी मध्ये जर आपण बघितले तर बरेचसे नावं जी आहे ती बदलण्यात आलेली आहे. तर मग तुम्हाला इथं क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे बघा की जे हरिगड नाव अलीकडे ठेवण्यात आलेले ते खालीलपैकी कोणत्या शहराचं हरिगड नाव ठेवण्यात आलेलं आहे? तर बरोबर अलीगड जे आहे अलीगडचं नाव आता काय ठेवण्यात आलेलं आहे? हरिगड ठेवण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर अलीगडचं पहिलं नाव होतं कोल किंवा कोईल. ठीक आहे, कोल किंवा कोईल. मग त्यानंतर 1740 मध्ये मुघल सेनापती होता मिर्झा नजाफ याने अलीगड असं नाव ठेवलं होतं आणि आता याचं नाव जे आहे ते हरिगड असं करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये कोणकोणती नावं चेंज करण्यात आली? तर अलाहाबादचं नाव प्रयागराज ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर मुघल सराईचं पंडित दीनदयाल उपाध्याय नगर असं ठेवण्यात आलेलं आहे. फैजाबादचं नाव अयोध्या असं ठेवण्यात आलेलं आहे. तर ही काही नावं जी आहे ती रिसेंटली चेंज करण्यात आलेली आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा, इथं नीट लक्ष द्या. निलावू कुदीच्या सिंहगल. ठीक आहे, लायन दॅट ड्रंक द मून लाईट. ठीक आहे, तर हे जे पुस्तक आहे या अलीकडे प्रकाशित केलं गेलं आणि प्रकाशित करून ते रद्द करण्यात आलं. ठीक आहे, तर हे पुस्तक कोणाचं आहे? निर्मला सीतारामन, एस जयशंकर, धनंजय चंद्रचूड, एस सोमनाथ. एका मोठ्या व्यक्तीचे हे पुस्तक आहे. चर्चेमध्ये काय आहे तर प्रकाशित केलं पहिले. ठीक आहे, आणि मग नंतर याला काय करण्यात आलं? रद्द करण्यात आलं. तर कोणाचं आहे हे पुस्तक? चला सांगा. चला निलावू कुदीचा सिंहगल. 2-4 उत्तर आलेलं आहे. बघा इथं जर आपण बघितलं तर काय विषय काय झाला तुम्हाला सांगतो. एस सोमनाथ इस्रोचे जे काही 15वे अध्यक्ष आहे तर त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी टीका केली. म्हणजे थोडक्यात टीका केली होती कुणावर? तर इस्रोचे यापूर्वीचे जे अध्यक्ष होते के सिवान यांच्यावर. कुणावर टीका केली? इस्रोचे यापूर्वीचे जे अध्यक्ष होते के सिवान यांच्यावर टीका केली. आणि मग त्यामुळे काय करण्यात आलं तर हे पुस्तक जे आहे ते एस सोमनाथ यांना काय करावं लागलं? रद्द करावं लागलं. ठीक आहे, याचं प्रकाशन जे ते रद्द करावं लागलं. तर एस सोमनाथ यांचं हे पुस्तक आहे. हे यांचं आत्मचरित्र होतं, लायन दॅट ड्रंक द मूनलाईट. ठीक आहे, हे त्यांचं आत्मचरित्र होतं पण ते त्यांना रद्द करावं लागलं. का रद्द करावं लागलं? कारण त्यामध्ये के सिवान यांच्यावर टीका होती म्हणून ते रद्द करावं लागलं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. तर एस सोमनाथ यांचं ते पुस्तक होतं. आणि इथं जर बघितलं तर माजी प्रमुख के सिवान यांच्याबाबत कथित टीकात्मक उल्लेख असल्यानं वाद निर्माण झाला होता आणि त्यामुळे ते रद्द केलं गेलं. त्यानंतर भारतातील पहिलं सौर शहर म्हणून कोणते निर्माण केले गेले आहे? तर भारतातील पहिलं सौर शहर कोणतं निर्माण झालेले ज्याचं अलीकडे उद्घाटन करण्यात आलं. या शहरामध्ये आपल्याला पूर्ण सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्या सौर ऊर्जेवर आधारित बघायला मिळतात. तर भारतातील पहिलं सौर शहर कोणतं आहे? चला सांगा. सांची मध्य प्रदेश, गुवाहाटी आसाम, त्रिशूर केरळ, आयजॉल मिझोरम.
तर भारतातील पहिल्या घडामोडीमध्ये आपण ही बाब जी आहे ती ऑलरेडी कव्हर केली होती की भारतातील पहिली ती गोष्ट तर भारतातील पहिलं सौर शहर जे आहे ते आहे मित्रांनो सांची मध्य प्रदेश. काय आहे? सांची मध्य प्रदेश. काय आहे? सांची मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. तर सांची मध्य प्रदेश याचं अलीकडे काय करण्यात आलेले उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काय केलं होतं तर याचं उद्घाटन केलं होतं. आता सांगा मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे? तर आपण जर बघितलं तर इथं सांचीमध्ये जर बघितलं रेल्वे स्टेशन, शाळा, सरकारी कार्यालय, पथदिवे, पोस्ट ऑफिस अशा सगळ्यांमध्ये रूफटॉप सोलार जे आहे ते बसवण्यात आलेलं आहे आणि तिथं पूर्ण जे काही गव्हर्नमेंट फॅसिलिटीमध्ये ऊर्जा दिली जाते तर ती पूर्ण ऊर्जा कशी आहे तर सौर ऊर्जा आहे. यानंतर 15वा क्वेश्चन 11 फेब्रुवारी 2024 रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांची 250वी जयंती साजरी करण्यात आली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. तर इथं थोडा हिस्ट्रीशी रिलेटेड क्वेश्चन जो आहे तो आपल्याला इथे विचारला जात आहे. बरोबर मोहन यादव जे आहे मित्रांनो ते काय आहे मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री आहे. चला सांगा 15वा क्वेश्चन स्वामी दयानंद सरस्वती वेदाकडे चला आठवतंय ना वेदाकडे चला त्यांनी शुद्धीकरणाची मोहीम जी आहे तर तिचा सुद्धा काय केला होता अवलंब जो आहे तो केला होता. 3, 1, 2 सुद्धा उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपण बघूया बघा स्वामी दयानंद सरस्वती यांची अलीकडे 250वी नव्हे तर 200वी जयंती सेलिब्रेट करण्यात आली. कितवी? 200वी जयंती जी आहे तर ती सेलिब्रेट करण्यात आलेली आहे. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती हे तर बरोबरच आहे. तर अ फक्त चुकीचं आहे, ब जे आहे ते बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी जे काही 200वी जयंती निमित्त काय केलं होतं तर एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला व्हर्च्युअली त्यांनी काय प्रेझेंट राहिले होते. त्याचबरोबर स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म जो आहे तो गुजरातमधील टंकारा या ठिकाणी झाला होता 1824 मध्ये. आता जवळपास 200 वर्ष पूर्ण झालं. त्यांचं मूळ नाव होतं मूळशंकर. ठीक आहे. त्याचबरोबर 1875 मध्ये त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. स्थापना सुरुवातीला आपल्याकडे झाली, कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं, पण नंतर याचं जे मेन कार्य होतं ते उत्तर भारतामध्ये झालं होतं. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर सत्यार्थ प्रकाश नावाचं जे काही ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला आहे आणि त्यांनी वेदाकडे चला असा संदेश सुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर भारतीयांसाठी भारत असा जो संदेश आहे असा जो नारा आहे तो सुद्धा त्यांनीच दिलेला आहे. त्यांनी आधुनिक शिक्षणाला चालना देण्यासाठी अँग्लो वैदिक शाळांची स्थापना केली होती आणि 1883 ला त्यांचं अजमेर राजस्थान येथे निधन झालं होतं. यानंतर आजचा शेवटचा क्वेश्चन थोडासा बघा माहिती असेल तरच उत्तर देऊ शकता असा क्वेश्चन आहे. हुगळी या ठिकाणी देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो, ठीक आहे, अंडर वॉटर मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. तर हुबळी नदीच्या पात्रापासून किती मीटर खोलीवर जर आपण बघितलं तर किती मीटर खोलीवरून ही रेल्वे जी आहे ती धावणार आहे असा तुम्हाला क्वेश्चन आहे. आता बघा अंडर वॉटर मेट्रो तर तयार झाली, पण अंडर वॉटर मेट्रो पाण्याखालून किती आपण जर बघितलं तर जे नदीचं सरफेस आहे ते नदीच्या सरफेसच्या खालून किती अंतराने ती आपल्याला धावणार आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर 13 मीटर, 25 मीटर, 34 मीटर, 9 मीटर. एक्झॅक्ट सांगायचं झालं तर मित्रांनो इथं बघा 13 मीटर. काय उत्तर असणार आहे? 13 मीटर. ठीक आहे. 13 मीटर सरफेस खालून ती धावणार आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले 6 मार्च 2024 ला उद्घाटन झालं. कोलकाता या ठिकाणी उद्घाटन झालं. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर जर बघितलं तर जवळपास 5000 कोटीचा खर्च झालेला आहे. 4960 या हुगळी नदीच्या खालून 520 मीटरचा बोगदा बनवला जात आहे. हुगळी नदीच्या पात्रापासून 13 मीटर खोली आहे. ठीक आहे. त्यानंतर हावडा मेट्रो स्टेशन निर्माण करण्यात आलेले ते जमिनीपासून जवळपास 33 मीटर खोलीवर आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन सेला बोगद्याविषयी खालील विधानांचा अभ्यास करा. हा बोगदा आसाममध्ये आहे. ठीक आहे.
त्यानंतर 13,000 फूट उंचीवरील जगातील सगळ्यात लांब सिंगल लेन बोगदा आहे. 13,000 फूट उंचीवरील जगातील सगळ्यात लांब सिंगल लेन बोगदा आहे. त्यानंतर सेला बोगदा जो आहे तर तो चारबेला पर्वतरांगेमध्ये हा बोगदा आहे. तर सेला चारबेला नावाची पर्वतरांगे, या पर्वतरांगेमध्ये हा बोगदा आहे आणि याचं बांधकाम नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलं आहे. गुड मॉर्निंग. तर सेला बोगदा जो आहे तर त्याविषयी तुम्हाला प्रश्न आहे बघा. पहिलं विधान म्हणतं की हा आसाममध्ये, दुसरं विधान म्हणतं 13,000 फूट उंचीवर सर्वात लांब सिंगल लेन बोगदा आहे. त्यानंतर सेला चारबेला पर्वतरांगेत हा बोगदा आहे आणि याचं बांधकाम नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलं आहे. तर अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, फक्त क बरोबर, सर्व बरोबर. ओके, ठीक आहे. 2 वर सगळ्यांनी इथं आपलं मत दिलेलं आहे. ठीक आहे, मग बघूया. बघा एक्सप्लेनेशन बघूया. अलीकडे सेला बोगद्याचं उद्घाटन झालेलं आहे 9 मार्च 2024 रोजी. अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्यामध्ये हा बोगदा आहे. कुठं आहे? अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे. ठीक आहे, 13,000 फूट उंचीवर आहे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, जगातील सगळ्यात लांब 2 लेनचा बोगदा आहे. काय? 2 लेनचा बोगदा आहे. सिंगल लेन म्हणजे फक्त जाण्यासाठी रस्ता किंवा येण्यासाठी. इथं 2 लेन म्हणजे काय असतं? ते जाण्यासाठी आणि येण्यासाठी ॲट अ टाइम दोन्ही पण मार्ग उपलब्ध असतात. ठीक आहे, सिंगल लेन मध्ये मग ट्रॅफिक जाम होते, दोन्हीकडून ये जा करू शकतात पण ट्रॅफिक जाम होते. इथं जर बघितलं डबल लेन आहे, म्हणजे हे जर बोगदा जर आपण बघितलं तर असे एक बोगद्याचा छिद्र पाडला असेल तर इथं हा पार्ट जाण्यासाठी आणि हा पार्ट येण्यासाठी, अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे ते इथं निर्माण केलेलं आहे. याला डबल लेन बोगदा म्हटलं जातं किंवा 2 लेनचा बोगदा म्हटलं जातं. सेला चारबेला पर्वतरांगेमध्ये हा बोगदा आहे. 2019 साली याचं बांधकाम जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं किंवा याची पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि उद्घाटन सुद्धा नरेंद्र मोदी यांनीच केलेलं आहे. तर पहिलं विधान आसाममध्ये नाहीये, अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्यामध्ये 13,000 फूट उंचीवर आहे, पण सिंगल लेन नाहीये, डबल लेन आहे. त्यानंतर सेला चारबेला पर्वतरांगेमध्ये हा बोगदा आहे. या बोगद्याचं काम कोणी केलेलं आहे? तर या बोगद्याचं काम केलेलं आहे मित्रांनो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने. कोणी केलेलं आहे? BRO, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याचं काम केलेलं आहे. 1555 मीटर म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटर याची लांबी आहे. 825 कोटी रुपयाचा खर्च लागलेला आहे आणि न्यू ऑस्ट्रेलियन टनलिंग पद्धतीने याचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि हा बोगदा जो आहे तो आसाममधील तेजपूरला अरुणाचल प्रदेशमधील जी तवांग आहे त्यासोबत जोडण्याचं काम करतो. तर हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. बालीपारा चारीद्वार तवांग या मार्गाचा तो भाग आहे. आसाम अरुणाचल प्रदेशला जोडण्याचं काम करतो. तर इथे जर बघितलं तर याचं बांधकाम नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलं आहे. तर हे विधान चुकीचं आहे. तर फक्त क बरोबर, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? तर इथं जर आपण बघितलं तर कशा प्रकारे इथं बऱ्यापैकी म्हणजे 100% विद्यार्थ्यांचं उत्तर इथं चुकीचं होतं या क्वेश्चनचं. आता बरोबर आलेलं आहे. तुम्हाला कळालं की तुमचं उत्तर का चुकलं का नाही. तर हे छोट्या मोठ्या गोष्टी असतात, आपल्याला परीक्षेमध्ये बाहेर आल्यानंतर वाटतं की हा माझं उत्तर हे बरोबर होतं, पण मग नंतर काय वाटतं की नंतर छोटी छोटी मिस्टेक आपण करून आलेलो असतो. ठीक आहे, तर असं एकदम काळजीपूर्वक प्रश्न वाचून मग उत्तर द्या. त्यानंतर खालील विधानांचा अभ्यास करा. अलायन्स फॉर ग्लोबल गुड, जेंडर इक्वेलिटी अँड, ठीक आहे, जेंडर इक्विटी अँड इक्वेलिटी. तर याची स्थापना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे आणि या अलायन्सचा उद्देश चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता या गोष्टीवर भर देणे हा आहे आणि यासाठी जागतिक बँकेने मदत केली आहे. तर अलीकडे आपण म्हणूया एक वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं किंवा एकाच आपण म्हणूया धोरणाची घोषणा करण्यात आली किंवा एखाद्या छोट्या संस्थेची स्थापना करण्यात आली ज्याला म्हटलं जाईल अलायन्स फॉर ग्लोबल गुड, जेंडर इक्विटी अँड इक्वेलिटी. मग आपण जर बघितलं तर ही जी काही धोरण आहे, ही जी काही संस्था आहे, याचं जे काही मूळ आहे तर ते कुठं लपले होते? तर G20च्या माध्यमातून हा जो काही ही जी संस्था आहे हिची स्थापना करण्यात आली होती.
मग या संस्थेचा उद्देश काय होता? या संस्थेचा उद्देश होता की लोकांना चांगले आरोग्य मिळायला पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे, लैंगिक समानता असायला पाहिजे, जे आपले काय बघायला मिळतात शाश्वत उद्दिष्ट जे आहे चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, हे आपले काय SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. तुम्ही एकदा व्यवस्थित जर बघितले ते काय आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. मग या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला फुलफिल करण्यासाठी या अलायन्सची स्थापना जी आहे ती भारताने केलेली आहे. तर इथं जर बघितलं ब बरोबर आहे, पण याची स्थापना कोणी केलेली आहे? तर बघा, परराष्ट्र मंत्रालयाने नाही केली. याची स्थापना केंद्रीय महिला व बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने केलेली आहे. आणि त्यावेळेस आता इथं जर बघितलं तर त्यावेळी स्मृती इराणी केंद्रीय महिला व बाल विकास अल्पसंख्याक व्यवहार मंत्री होत्या. तर आपण जर बघितलं तर त्यांनी या आपण म्हणूया संस्थेचं ऑर्गनायझेशनचं लोगो, वेबसाईट जे आहे तर त्याचं अनावरण केलं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही संस्था आहे. मग आपण जर बघितलं तिथं मदत कुणी केलेली, सहकार्य कुणी केलेले, तर बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने केलेले आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर चुकीचं आहे, कारण परराष्ट्र मंत्रालय दिलं होतं. सुद्धा चुकीचं आहे, जागतिक बँकेने मदत केली नाही. ठीक आहे, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने मदत केलेली आहे. म्हणून इथं फक्त ब बरोबर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, फक्त ब बरोबर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तर आपण याची स्थापना केली. ठीक आहे, तर याची स्थापना केली तर या संस्थेच्या माध्यमातून काही जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे त्यावर काम केलं जाणार आहे. जे काही तिसरं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे चांगले आरोग्य व कल्याण, आता यावर आपल्याला ना हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे हे आता लक्षात ठेवा. ठीक आहे, यांचा क्रम लक्षात ठेवा, कारण आपल्याला राज्यसेवेला 100% यावर क्वेश्चन येऊ शकतो. SDG 4 काय आपलं तर दर्जेदार शिक्षण, SDG 5 काय लैंगिक समानता आणि सक्षमीकरण, आणि 17 काय आहे तर विकासासाठी जागतिक भागीदारी. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर सुदर्शन सेतूबाबत खालील विधानांचा अभ्यास करा. हा देशातील सर्वात उंच केबल स्टेड ब्रिज आहे. याचं जुने नाव सिग्नेचर ब्रिज हे आहे. हा ब्रिज गुजरातमधील द्वारका आणि ओखा या 2 ठिकाणांना जोडतो. तर आपण जर बघितलं तर गुजरातमध्ये द्वारका नावाचा एक जिल्हा आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर गुजरातमध्ये काय आहे, बरोबर, तर गुजरातमध्ये काय आहे मित्रांनो, द्वारका नावाचा एक जिल्हा आहे. आणि आपण जर बघितलं श्रीकृष्णाची द्वारका जी आहे तर तिथे द्वारका जिल्ह्यापासून जर बघितलं तर द्वारका नावाचं एक बेट आहे. द्वारका नावाचं एक बेट आहे, जवळपास एक यांच्यामध्ये 30 किलोमीटरचं अंतर आहे. मग हे द्वारका बेटावर आपल्याला जावं लागतं समुद्रामधून, बोटीमधून वगैरे. आणि आपल्याला पाण्याखाली जे द्वारकेचे अवशेष आहे ते सुद्धा आपल्याला काय बघायला मिळालेले आहे. ठीक आहे, तर मग आपण जर बघितलं तर अलीकडे या बेट द्वारका म्हटलं त्याला, तर या बेट द्वारकाला जोडण्यासाठी काय करण्यात आलेले, सुदर्शन सेतूची निर्मिती करण्यात आलेली. मग आपण जर बघितलं त्याचं जुनं नाव सिग्नेचर ब्रिज होतं. हा देशातील सर्वात उंच केबल स्टे ब्रिज आहे, म्हणजे केबलनी बनलेला. तर हे विधान चुकीचे आहे, उंच नाहीये, सगळ्यात लांब केबल स्टे ब्रिज आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. देशातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज जो आहे तर तो आहे सुदर्शन सेतू. हा मुद्दा लक्षात घ्या. बघा, याची लांबी 2.32 किलोमीटर, मोदींच्या हस्ते अलीकडे उद्घाटन झालं. 2017 मध्ये याचं भूमिपूजन झालं होतं. ठीक आहे, आपण जर बघितलं जुनं नाव काय आहे, सिग्नेचर ब्रिज. त्यानंतर ओखा या ठिकाणाला द्वारकाशी जोडण्याचं काम करतो. ठीक आहे, आपण जर बघितलं द्वारका आणि ओखा बेटाचं अंतरच 30 किलोमीटर आहे आणि तिथून 2 किलोमीटर अंतर कशाचं आहे, द्वारका बेटाचं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं बेट द्वारका इथं कृष्णाचं प्रसिद्ध मंदिर सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. तर इथं जर बघितलं तर चुकीचं आहे, ब बरोबर आहे आणि क सुद्धा बरोबर आहे. तर ब आणि क हे 2 विधानं जे आहे ते बरोबर आहे. तर इथं जर बघितलं तर ऑप्शनच नव्हता. ठीक आहे, म्हणून तुम्ही जे काही उत्तर दिलं असेल ते आपण बरोबर समजूया. ब आणि क बरोबर. ठीक आहे, ओके, इथं माझी मिस्टेक झाली. ठीक आहे, पण मुद्दा कळाला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, तर यानंतर पुढे जाऊया, पुढील क्वेश्चन घेऊया. 75व्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये सहभागी चित्ररथाबाबत खालील चित्ररथांचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. 75व्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये सहभागी चित्ररथाबाबत खालील विधानांचा
इथं विधानसभा झाल्या, तर विधानांचा अभ्यास करा. लोकांच्या पसंतीनुसार सर्वोत्कृष्ट चित्ररथ गुजरातचा ठरला. मंत्रालय व विभागामध्ये सर्वोत्कृष्ट जो काही चित्ररथ आहे तो सांस्कृतिक मंत्रालयाचा ठरला. बघा आजचे क्वेश्चन जे ते तुलनेने दररोजच्या पेक्षा थोडेसे अवघड काढले. सुरुवातीचे 4-5 क्वेश्चन, नंतर परत तुम्हाला इझी क्वेश्चन दिलेले आहे. आता बघा इथं नीट लक्ष द्या, इथं नीट लक्ष द्या. बघा चित्ररथ जे असतात ते तुम्हाला माहिती आहे, ज्यांना माहित नसेल त्यांनी नीट लक्ष द्या. जो काही प्रजासत्ताक दिन असतो, जो 26 जानेवारीला असतो, रिपब्लिक डे जो असतो, 26 जानेवारीला काय निघते, एक परेड निघते. आणि त्या परेडमध्ये प्रत्येक राज्याचा एक चित्ररथ राहतो, त्या थीम दाखवली जाते. जसं की यावर्षीचा जो आपला चित्ररथ होता त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं लोकशाहीला प्रोत्साहन दिलं याबाबतचा आपला चित्ररथ होता. मग आपण जर बघितलं चित्ररथ 3 कॅटेगरीमध्ये असतात. 3 कॅटेगरीमध्ये एक म्हणजे राज्याचे जे चित्ररथ असतात त्याला 2 प्रकारचे पुरस्कार मिळतात. एक ज्युरी मार्फत, म्हणजे तिथे जे प्रशिक्षक बसलेले असतात ते प्रशिक्षक त्याला पुरस्कार देतात. थोडक्यात आपण जर बघितलं राज्याच्या चित्ररथांना प्रशिक्षकांनी ओडिशाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिला. ओडिशाने महिला सक्षमीकरण, हस्तकला व हस्तमाग याचं प्रदर्शन केलं होतं. आणि या ज्युरींच्या मार्फत गुजरातला 2रा आणि तामिळनाडूला 3रा क्रमांक मिळाला. आता इथं राज्यांच्या चित्ररथामध्ये अजून एक इथं पॉइंट असतो, तिथे जे लोक उपस्थित असतात ते सुद्धा मतदान करतात आणि ते लोकांच्या पसंतीनुसार सगळ्यात बेस्ट चित्ररथ कोणता आहे तर लोकांच्या पसंतीनुसार गुजरातचा जो काही चित्ररथ आहे तो सगळ्यात बेस्ट ठरला. धोरडी गाव जे आपण काल बघितलं तर त्याविषयी तिथे सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या. ठीक आहे. उत्तर प्रदेशला लोकांच्या पसंतीनुसार 2रा आणि आंध्र प्रदेशला 3रा. आणि अजून एक 3रा चित्ररथ असतो तो म्हणजे विभाग, सरकारचे विभाग आणि मंत्रालय यांचा. तर याच्यामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाला 1ला क्रमांक जो आहे तो मिळालेला आहे. ठीक आहे. आणि गृह मंत्रालयाला 2रा क्रमांक मिळालेला आहे. मग आता इथं आपल्याला नीट बघायचं होतं प्रश्न जो आहे तो कशाविषयी आहे. लोकांच्या पसंतीनुसार जर आपण बघितलं तर गुजरातचं चित्ररथ सगळ्यात बेस्ट ठरलेला आहे आणि मंत्रालय आणि विभागामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाचे चित्ररथ जो आहे तो सगळ्यात बेस्ट ठरलेला आहे. दोन्ही विधानं कशी बरोबर आहे. मी जाणून बुजून इथं लोकांच्या पसंतीनुसार वाला ऑप्शन जो आहे तो टाकलेला आहे, कारण मला माहित होतं की तुम्ही ती चूक करणार आहे. तुम्ही ती चूक करणार आहे. कोणती चूक करणार आहे तरी इथं ज्या काही कॅटेगरी आहे, ठीक आहे, आपण मी जसं पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की आपण वरवरचं वाचतो. ठीक आहे. आपण खोलात जाऊन एकदम बारकाईने तिथं वाचन करत नाही. तर लोकांच्या पसंतीनुसार कोणता चित्ररथ आहे, त्यानंतर मंत्रालयाचा कोणता आहे आणि तिथं जे ज्युरी असतात त्यांनी कोणत्या चित्ररथाला सगळ्यात सर्वोत्कृष्ट मान दिला तर हे आपल्याला बघायचं. तर इथं बघा लोकांच्या पसंतीनुसार हा मुद्दा इथं शब्द आयडेंटिफाय करायचा होता. ठीक आहे. अ आणि ब बरोबर असणारे दोन्ही विधान. समजलं का सगळ्यांना? येस ऑर नो? समजलं का? बघा आपण इथं क्वेश्चन आणि आन्सरच्या माध्यमातून, विश्लेषणच्या माध्यमातून करंट अफेअर्सचा अभ्यास तर करत आहोत, पण आपल्याला भविष्यामध्ये परीक्षेमध्ये ज्या चुका होतात त्या सुद्धा शिकायच्या आहे की त्या चुका आपल्या झाल्या नाही पाहिजे. जे सिली मिस्टेक तिथं होणार आहे ते आपल्याला इथं त्याबाबत काम करायचं आहे. ठीक आहे. ओके. यानंतर पुढे जाऊया. आता बघा खालील विधानाचा अभ्यास करा. राष्ट्रगीताच्या पहिल्या गायनाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. आपले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत भारतो भाग्य विधाता, ठीक आहे, या नावाने रचले आणि राष्ट्रगीताचा स्वीकार 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आला. ओके. तर आता राष्ट्रगीताबाबत क्वेश्चन आहे तुम्हाला, चला उत्तर द्या. अगदी बरोबर. राष्ट्रगीत आपण कधी स्वीकारलेले? 24 जानेवारी 1950. अगदी बरोबर. तर इथं जर बघितलं क चुकीचं आहे, मग क चुकीचं आहे, हा ऑप्शन कट, हा ऑप्शन कट, हा ऑप्शन कट, डायरेक्ट पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येऊन जातं.
तर बघा 26 जानेवारी 1950 ला पहिल्यांदा राष्ट्रगीत म्हटलं गेलं होतं आणि आता राष्ट्रगीताच्या गायनाला आपण जर बघितलं पहिल्या गायनाला 75 वर्ष 2024 मध्ये पूर्ण झालेले आहे. याची रचना रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये केली होती राष्ट्रगीताची रचना आणि आपण जर बघितलं तर भारत भाग्य विधाता या नावाने ते रचलं गेलं होतं. आज आपण त्याला जनगण मन म्हणून ओळखतो. यानंतर पुढे जाऊया. हेच इथं सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे. बघा राष्ट्रगीत जे आहे ते सार्वजनिक स्वरूपात 1911 मध्ये 27 डिसेंबर 1911 मध्ये जे काही काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन होतं त्यामध्ये गायलं गेलं होतं. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. यानंतर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा अलीकडे पार पडला. प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य चुकीचं आहे? तर तुम्ही बघितलं असेल श्रीराम प्राणप्रतिष्ठा रामलल्लाची जी काही प्राणप्रतिष्ठा झाली होती तर त्याचा सोहळा अलीकडे पार पडला होता. तर ते जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्याची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये जी ती चुकीची आहे हे तुम्हाला ओळखायचे. क्वेश्चन मध्ये फक्त एक चेंज करूया. कोणती वैशिष्ट्य बरोबर आहे? कोणती वैशिष्ट्य काय बरोबर आहे? चेंज केला पण खाली ते चेंज केला होता पण तो चेंज झाला नाही आय थिंक. तर कोणती वैशिष्ट्य बरोबर आहे? चुकीच्या ऐवजी बरोबर वैशिष्ट्य निवडा. ठीक आहे, चुकीच्या ऐवजी बरोबर वैशिष्ट्य निवडा. कोणती वैशिष्ट्ये जी ती बरोबर आहे, चुकीची नाही. सगळी बरोबर आहे. इथं जर बघितलं तर 2.7 एकर जागा जी आहे ती मंदिर बांधण्यासाठी देण्यात आली होती. बरोबर. मंदिराचे 3 मजले असणारे, 392 खांब असणारे हे मंदिर नागोर शैलीमध्ये हे मंदिर जे आहे ते बांधण्यात येत आहे. म्हणून क जे आहे ते चुकीचे आहे. मग अ ब ड हे आपलं उत्तर असणार आहे. अ ब ड. ठीक आहे, तर असा ऑप्शनच नाहीये. ठीक आहे, परत आपण तुम्हाला मार्क देतो मी. ठीक आहे, अ ब ड. ठीक आहे, हे आपलं उत्तर असणार आहे. तर इथं 2 क्वेश्चन जे आहे तर ती आजच्या लेक्चरमध्ये थोडीशी माझ्याकडून चूक झालेली आहे. तर बघा यावरून तुम्हाला कळेल की बाबा परीक्षेमध्ये सरांचं इथं सर म्हटले होते की माझ्याकडून चूक झाली, तुम्हाला तिथं गोष्टी आठवतील. तर बघा 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये काय झालं तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला होता. जो काही रामलल्लाच्या मूर्तीसाठी वापरलेला दगड होता तो कोणता होता? गॅब्रो नावाचा दगड होता जो कर्नाटक मधून आणला होता. या मूर्तीचे शिल्पकार कोण होते? तर अरुण योगीराज, कर्नाटक मधीलच आहे. त्यानंतर राम मंदिराचे शिल्पकार कोण आहे? तर चंद्रकांत सोमपुरा हे आहे. या मंदिरासाठी लोखंड, पोलाद, सिमेंट याचा वापर करण्यात आलेला नाही. आता बघा 9 नोव्हेंबर 2019 ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची, कारण या दिवशी कोर्टाने निकाल दिला की जी वादग्रस्त 2.77 एकर जागा आहे ती मंदिर बांधण्यासाठी देण्यात यावी आणि मुस्लिम बांधवांना मस्जिद बांधण्यासाठी 5 एकर एक मुक्याच्या ठिकाणी जागा द्यावी. तर असा निकाल आला. त्यानंतर जर आपण बघितलं तर 5 फेब्रुवारी 2020 या रोजी राम मंदिर बांधण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला. त्यानंतर 5 ऑगस्टला राम मंदिराचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं आणि 22 जानेवारी 2024 रोजी जी काही प्राणप्रतिष्ठा आहे ती करण्यात आली. आपण जर बघितलं नागर शैलीमध्ये हे मंदिर बांधण्यात येत आहे. जवळपास याची लांबी जी आहे ती 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. उंची लक्षात ठेवा. 3 मजली आहे. ठीक आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यानंतर 392 खांब आहे आणि 44 दरवाजे आहे. तर ही काही वैशिष्ट्य आहे. यानंतर यामध्ये 5 मंडप आहे. नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप. तर हे 5 मंडप सुद्धा लक्षात ठेवायचे. यानंतर आता पुढे 3 क्वेश्चन जे ते थोडे रॅपिड फायर राऊंड सारखे ते आपल्याला कशाशी संबंधित असणारे? अटल सेतूशी संबंधित असणारे. ठीक आहे, तर अटल सेतू कोणाला जोडतो? नवी मुंबई ते दक्षिण मुंबई, जुनी मुंबई ते दक्षिण मुंबई, जुना शेवा ते नवी मुंबई आणि इथं जर बघितलं तर दक्षिण मुंबई ते वहाळ. नाही, ओक हा हे मुख्य भूमीचं ठिकाण आहे. फॉर एक्झाम्पल द्वारका जी आहे तर द्वारका तिथून जवळपास 30 किलोमीटर लांब आहे
आपण जर बघितलं तर ओखा जे आहे ते समुद्र किनाऱ्याचं ठिकाण आहे, आणि आपण जर बघितलं तर बेट द्वारका जे आहे तर ते समुद्रापासून जे 2.32 किलोमीटरचं अंतर आहे त्याला जोडण्याचं काम करतो तो. ठीक आहे. आता इथं बघा, इथं थोडं जाणून घेऊ आणि मग बाकी क्वेश्चनकडे जाऊया. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे महाराष्ट्रातील सगळ्यात लांब सागरी सेतू, नाही तर मग सगळ्या आधी तुम्ही एका क्वेश्चनचं उत्तर देऊन घ्या, ठीक आहे, नाही तर मग आपण पहिली इन्फॉर्मेशन बघू, तुम्हाला बाकीचे क्वेश्चनचे उत्तर द्यायला अजून सोपं होऊन जाईल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब सागरी सेतू जो आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकलाच काय म्हटलं तर अटल सेतू म्हटलं, काय म्हटलं तर अटल सेतू, ठीक आहे, अटल सेतू म्हटलं होतं. तर या अटल सेतूचं उद्घाटन केलं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. हा जगातील सगळ्यात लांब 12वा पूल आहे. 2016 मध्ये त्याचं बांधकाम जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं. आता इथं मेन पॉईंट लक्षात घ्या, इथं जर बघितलं तर 21.8 किलोमीटर लांबी आहे. किती लांबी आहे? 21.8 किलोमीटर लांबी आहे. 6 लेनचा हा पूल आहे, कारण यावर प्रश्न आहे, ठीक आहे. त्यानंतर 18,000 कोटी रुपये खर्च आलेला आहे. आपण जर बघितलं मुंबईतील शिवडी पासून रायगडमधील उरण तालुक्यापर्यंत न्हावा शेवा इथं हा पूल जो आहे तो संपतो. मग आपण जर बघितलं तर मुंबई ते नवी मुंबई या पुलामुळे जे अंतर आहे ते केवळ 20 मिनिटांवर आलेलं आहे, ठीक आहे. आता इथं बघा, हे जे शिवडी आहे ते मुंबईमध्ये, आणि आपण जर इकडे बघितलं नवी मुंबईच्या खाली जी काही दक्षिण मुंबई आहे, तर या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम करतो. ही आहे ओरिजिनल जी आपण मुंबई म्हणतो, ठीक आहे. मुंबईच्या साईडला ही नवी मुंबई आहे आणि इकडे थोडीशी दक्षिण मुंबई आपल्याला बघायला मिळते. तर या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम हा ब्रिज करतो. मग आपला जो क्वेश्चन होता, ठीक आहे, तर इथं जर बघितलं, सॉरी, ही नवी मुंबई आहे, ठीक आहे, ही नवी मुंबई, हा नवी मुंबईचाच पार्ट आहे, हा पूर्ण जो आहे तो नवी मुंबईचाच पार्ट आहे. आणि आपण जर बघितलं तर हा दक्षिण मुंबईचा पार्ट आहे, ठीक आहे. इथं हा मुंबई आहे आणि हा दक्षिण मुंबईचा पार्ट आहे. तर इथं जर बघितलं तर हा जो ब्रिज आहे हा दोन ठिकाणांना जोडतो, तो म्हणजे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई यांना. ही जुना शेवा नाही, ती न्हावा शेवा आहे, ठीक आहे. तुम्ही ऐकलंच असेल न्हावा शेवा. तर न्हावा शेवा या ठिकाणी काय करण्यात आलेले, कृत्रिम बंदर वगैरे बांधण्यात आलेले. असं जुना शेवा वगैरे नाहीये, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. नवी मुंबई ते दक्षिण मुंबई, ठीक आहे. तर या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम करतो. तुम्ही बघू शकता इथं जर बघितलं तर मुंबई ते नवी मुंबई यामधील अंतर 20 मिनिटावर आलेले, जे पहिले 2 तास त्यासाठी लागायचे. जर तिथं न्हावा शेवा असं असतं तर मग तुम्ही उत्तर ते दिलं असतं तरी चाललं असतं, ठीक आहे. तर मुंबईतील शिवडी ते न्हावा शेवा, ठीक आहे, या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम करतो, किंवा मुंबई ते नवी मुंबई या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम करतो. त्याचबरोबर हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा की अटल सेतूचा अजून एक नाव काय आहे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, ठीक आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हे याचं दुसरं नाव आहे. मग आपण जर बघितलं तर हा कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो, नवी मुंबई ते दक्षिण मुंबई, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे. आता न्हावा शेवा जरी पकडलं आणि नवी मुंबई जरी पकडलं तर हे दोन्ही जवळजवळच आहे. मेन मुंबईचा संबंध आपल्याला पाहिजे, मेन मुंबई, ठीक आहे. जी मेन मुंबई आहे आणि जी काही आपण म्हणूया नवी मुंबई त्यांना जोडण्याचं काम करतो, ठीक आहे. तर हा मुद्दा लक्षात घ्या. दक्षिण मुंबई कशाचाच पार्ट आहे, जे मेन मुंबई त्याचाच हा पार्ट आहे. मुंबई जर बघितलं 7 बेटांचा समूह आहे. तर हे झालं का क्लिअर, आलं का लक्षात सगळ्यांच्या? यानंतर बघा अटल पुलाची लांबी किती आहे. चला एकदम फास्ट उत्तर द्यायचं. आता मी तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत ते सांगितलेल्या आहे. लांबी सांगा किती आहे. इथं जर बघितलं तर अटल पुलाची लांबी किती आहे, अगदी बरोबर. तर 21.8 किलोमीटर. किती आहे? 21.8 किलोमीटर. यानंतर लगेच पुढचा क्वेश्चन घेऊया. अटल सेतू प्रकल्पाला किती खर्च आलेला आहे, किती कोटी रुपये खर्च आलेला आहे, चला सांगा फास्ट एकदम. अटल सेतू प्रकल्पाला किती खर्च आलेला आहे. अगदी बरोबर, 18,000 कोटी. किती? 18,000 कोटी. तर अशा प्रकारे 3 क्वेश्चन इथं बघितलेले आहे, ठीक आहे.
हा मुद्दा लक्षात घ्या की मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडण्याचं काम करतो. ऑप्शनमध्ये मुंबई आणि नवी मुंबई नसेल तर शिवडी आणि न्हावा शेवा हे जरी असेल तर ते ऑप्शनचं उत्तर असेल, किंवा मग इथं दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडण्याचं काम करतो, हे सुद्धा उत्तर असू शकतं. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. यापूर्वी सगळ्यात लांब ब्रिज जो होता तो आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील भूपेन हजारिका ब्रिज होता. यानंतर जर आपण बघितलं भारतातील इतर पूल जर बघितले तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर भूपेन हजारिका पूल आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये दिबांग नदीवर दिबांग नदी पूल आहे. बिहारमध्ये गंगा नदीवर महात्मा गांधी पूल आहे. महाराष्ट्रातील माहीम खाडीवर वांद्रा वरळी सी लिंक आहे. आणि आसाममध्ये आपण जर बघितलं तर ब्रह्मपुत्रा नदीवर बोगीबील पूल आहे. तर हे काही एक्स्ट्राचे पूल होते. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर हा जो काही अटल सेतू आहे हा 6 लेनचा आहे. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर अप्रॉक्स 22 किलोमीटर. ठीक आहे, पण 21.8 हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, 70,000 व्हेकल जे आहे ते यावरून डेली ये जा करतात आणि त्यांना काही चार्जेस सुद्धा द्यावे लागतात. समुद्रापासून याची हाईट 15 मीटर आहे. यानंतर 10वा क्वेश्चन, भारतातील पहिला एलिव्हेटेड एक्सप्रेसवे म्हणून कोणता विकसित केला जात आहे? समृद्धी महामार्ग, द्वारका महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, ग्रीनफील्ड महामार्ग. चला, एलिव्हेटेड एक्सप्रेसवे. आता एलिव्हेटेड एक्सप्रेसवे काय भानगड आहे, तर तिथं काय करतं की नॉर्मल जमिनीवर काय आपले नॉर्मल एक्सप्रेसवे जमिनीवर असतात, पण हा एलिव्हेटेड काय असतो, पूल बांधले जाते आणि पुलावरून एक्सप्रेसवे असतो, म्हणजे याचा जमिनीशी संबंध नसतो. ठीक आहे, जे काही उड्डाण पूल असतात टोटली उड्डाण पुलावर हा ब्रिज अवलंबून असतो. ठीक आहे, टोटली कसं आहे उड्डाण पुलाशी संबंधित हा ब्रिज आहे, त्यालाच एलिव्हेटेड. एलिव्हेटेड लिफ्टला कधी कधी एलिव्हेटर म्हटलं तर एलिव्हेटर मग लिफ्ट काय करते तर वर उचलण्याचं काम करते. तर आपण एलिव्हेट करणं म्हणजे वरती उचलणं. तर मग आपण जर बघितलं तर हा पूल जो आहे वरती उचललेला आहे. मग हा कोणता पूल आहे, तर हा पूल आहे मित्रांनो द्वारका महामार्ग. आपण जर बघितलं समृद्धी, शक्तिपीठ, ग्रीनफील्ड हे आपल्या महाराष्ट्राशी संबंधित महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग जर बघितलं तर मुंबई नागपूर. ठीक आहे, शक्तिपीठ महामार्ग जर बघितलं तर नागपूर पासून सिंधुदुर्गला गोव्याला जोडण्याचं काम करतो. ग्रीनफील्ड महामार्ग जर बघितलं मुंबई ते सिंधुदुर्ग म्हणजे कोकणामधला महामार्ग आहे. आता द्वारका महामार्ग जो आहे तर त्याचा पहिल्या टप्प्याचं म्हणजे हरियाणा या ठिकाणी असलेला जो पहिला टप्पा आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यासाठी 9,000 कोटींचा खर्च लागलेला आहे. हा एकूण 8 लेनचा असणार आहे. 29 किलोमीटरच लांबी आहे, पण 9,000 कोटी खर्च केले जाणार. एवढा खर्च का, तर हा कसा आहे एलिव्हेटेड आहे. 18 किलोमीटर हरियाणामध्ये आणि 10 किलोमीटर दिल्लीमध्ये. काय एलिव्हेटेड आहे एवढा मोठा, कारण तिथे जागाच नाही आहे. जो काही हरियाणा दिल्लीचा जो काही कनेक्टचा भाग आहे तर तिथं जागाच नाही आहे. आणि एवढा 8 लेनचा जर तिथं रोड तयार करायचा तर तिथं एवढी जागा नाही आहे आणि ती जागा संपादन करायला खूप प्रॉब्लेम येणार. म्हणून यांनी एलिव्हेटेड तिथं महामार्ग आहे तो बांधण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. तर दिल्लीतील महिपालपूरला गुरुग्रामशी जोडण्याचं काम करतो. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग 48 हा काय असणार आहे तर पार्ट असणार आहे, किंवा 48 वरील जी काही वाहतूक आहे ती थोडीशी कमी होणार आहे या महामार्गामुळे. यानंतर 11वा प्रश्न, खालील विधानांचा अभ्यास करा. विधानांचा अभ्यास करा. लचित बोरफुकन यांच्या पुतळ्याचं अलीकडे अनावरण आसाम या ठिकाणी करण्यात आलं. या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ वॉरियर असं नाव देण्यात आलं आणि याची उंची 125 मीटर इतकी आहे. बघा, लेक्चर जर आवडत असेल, प्रश्न जर आवडत असेल आणि एक्सप्लेनेशन जर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण तुम्ही लेट जॉईन करता लेक्चर. सुरुवातीला जर बघितलं तर मुलं असतात एक 20, 30, 40. ठीक आहे, आणि नंतर मुलांची संख्या जाते 100 वर. तर असं नाही, तुम्ही पहिल्यापासून लेक्चर जॉईन करत चला. मग इथं बघा मित्रांनो, लचित बोरफुकन यांच्याविषयी जाणून घेऊया. तर लचित बोरफुकन यांचा पुतळा जो आहे अलीकडे जोरहाट हे ठिकाण आहे. कुठं आहे जोरहाट नावाचं ठिकाण? आसाममध्ये आहे. या आसाममधल्या जोरहाट या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. 125 मीटर नाही तर 125 फूट याची उंची किती आहे? 125 फूट याची उंची आहे. आणि स्टॅच्यू ऑफ वॉरियर नाही तर स्टॅच्यू ऑफ वेलर असं त्याचं नाव ठेवण्यात आले. स्टॅच्यू ऑफ वेलर, स्टॅच्यू ऑफ वेलर.
हे त्याचं नाव ठेवलं गेलेलं आहे. म्हणून इथं जर बघितलं तर फक्त आणि फक्त अ बरोबर आहे, ब आणि क जे आहे ते चुकीचं आहे. फक्त अ बरोबर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया बघा. ठीक आहे, यानंतर 12वा क्वेश्चन, शहापूर कंडी धरणाचं बांधकाम अलीकडे पूर्ण झालं आहे, ते खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर शहापूर कंडी नावाचं धरण जो आहे तर त्याला अलीकडच काय करण्यात आलेले, बांधण्यात आलेले. मग त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. मग ते कोणत्या नदीवर आहे? रावीवर आहे, बियासवर आहे, सतलजवर आहे की चिनाबवर आहे? बघा तुम्ही, मी क्वेश्चन जाणून बुजून आजचे जे काही सुरुवातीचे क्वेश्चन आहे ते हार्ड काढले. का हार्ड काढले? कारण तुमची चूक झाली की तुम्हाला ते खूप जास्त दिवस लक्षात आलं राहतं. तुमचं जर बरोबर आलं तर ते तुम्हाला ठीक आहे, इतकं जास्त दिवस लक्षात राहणार नाही. पण जर चुकलं तर मग ते तुम्हाला खूप जास्त दिवस लक्षात राहतं. ठीक आहे, त्याचा आपल्याला फायदाच होतो. मग इथं जर बघितलं तर हे धरण जे आहे ते रावी नदीवर आहे. कुठं आहे? रावी नदीवर. तर शहापूर कंडी धरण जे आहे तर ते रावी नदीवर आहे, ज्याचं काम अलीकडे पूर्ण झाले. तर पंजाबमधील रावी नदीवर जे काही धरण आहे त्याचं बांधकाम अलीकडे पूर्ण झालेलं आहे. जवळपास 3300 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो आलेला आहे. यावर जर बघितलं 206 मेगावॅट क्षमतेचे 2 जलविद्युत प्रकल्पाचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर आता काही सोपे क्वेश्चन बघूया जे तुम्हाला एकदम पटापट उत्तर द्यायचे. जगातील पहिलं वैदिक घड्याळ कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आलं आहे? जगातील पहिलं वैदिक घड्याळ कुठे स्थापित करण्यात आलं? बुलंदशहर उत्तर प्रदेश, सुरत गुजरात, उज्जैन मध्य प्रदेश, हैदराबाद तेलंगणा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर ज्यांनी ज्यांनी 3 उत्तर दिले उज्जैन मध्य प्रदेश, त्यांचं उत्तर इथं बरोबर आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं जगातील पहिलं वैदिक घड्याळ जे प्राचीन भारतीय परंपरा आणि पंचांगानुसार हे आपल्याला वेळ दाखवण्याचं काम करणार आहे. तर हे कुठं? मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी याचं 1 मार्च 2024 रोजी अनावरण करण्यात आलेलं आहे. ते या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जगातील पहिल्या गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर 85 फूट च्या टॉवरवर हे वैदिक घड्याळ जे ते बसवण्यात आलेलं आहे. यानंतर 14वा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्यात रांगप्पो या पहिल्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन अलीकडे करण्यात आलं? अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मेघालय, सिक्कीम. तर बघा खूप मोठी गोष्ट आहे की पहिल्यांदा त्या ठिकाणी काय होतं, एका रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होते. एक रेल्वे तिथं पहिल्यांदाच पोहोचली आहे हे आपल्याला यावरून कळतं. तर मग असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये पहिल्यांदाच रेल्वे पोहोचलेली आहे? तर अरुणाचल प्रदेश आहे, मिझोरम आहे, मेघालय की सिक्कीम आहे? चला सांगा. की रांगप्पो नावाचं पहिलं रेल्वे स्टेशन जे आहे ते अलीकडे एका राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या राज्यामध्ये पहिल्यांदाच रेल्वे आलेली. तर हे राज्य कोणतं आहे? तर हे राज्य आहे सिक्कीम. कोणतं राज्य आहे? सिक्कीम. तर सिक्कीम मधील रांगप्पो या ठिकाणी काय करण्यात आलेले? पहिल्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांगप्पो सिक्कीम मधील पहिल्या रेल्वे स्थानकाचं काय केलेलं आहे? भूमिपूजन केलेलं आहे. एवढंच, वन लाईनरच आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? चंदीगड, संबळपूर, मुंबई, नवी दिल्ली. संबळपूर कुठे? ओडिशामध्ये. मुंबई कुठे? महाराष्ट्रामध्ये. चंदीगड कुठे आहे? तर चंदीगड हा स्वतः एक केंद्रशासित प्रदेश आहे. आणि दिल्ली जर बघितलं तर दिल्ली सुद्धा एक काय? स्वतः केंद्रशासित प्रदेश आहे. चला, हे तुमच्या समोर क्वेश्चन आहे. भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? अगदी बरोबर. ज्यांनी ज्यांनी ओडिशावर शिक्का मोर्तब केलेला आहे त्यांचं उत्तर इथं बरोबर आहे. तर संबळपूर ओडिशा हे जर बघितलं तर या ठिकाणी भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर जे आहे तर त्याचं उद्घाटन अलीकडे आपण जर बघितलं कौशल्य शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री जे आहे धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे. ठीक आहे, तर प्रभावी शिक्षण सुलभ करण्यासाठी या स्किल इंडिया सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एक्स्ट्राचे जे काही स्किल डेव्हलप व्हावं हा याचा हेतू आहे. यानंतर 16वा क्वेश्चन, जगातील सर्वात मोठं क्रूझ जहाज आयकॉन ऑफ द सी विषयी खालील वैशिष्ट्य दिलेले आहे तर त्यापैकी बरोबर वैशिष्ट्य निवडा.
तर आयकॉन ऑफ सी याविषयी खाली काही वैशिष्ट्ये दिलेली आहे, त्यापैकी बरोबर वैशिष्ट्य निवडा. तर आता बघा, इतकं काही महत्त्वाचा हा क्वेश्चन नाहीये, पण तरी पण सांगतो. आयकॉन ऑफ द सी नावाचं एक अलीकडे सगळ्यात मोठं जगातील क्रूज जहाज जे आहे तर त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. आणि हे जे क्रूज जहाज याचं अनावरण मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे. एक महत्त्वाचं आहे म्हणून इथं क्वेश्चन टाकला. यामध्ये 20 मजले आहे. किती मजले? 20 मजले. 7600 प्रवासी ॲट अ टाइम प्रवास करू शकतात. 1197 फूट याची लांबी आहे आणि 22 नॉट्स याचा वेग आहे. म्हणजे सगळी काय याची वैशिष्ट्य आहे सगळी. ठीक आहे, तर सगळी काय याची वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, तर आयकॉन ऑफ द सी याचं अलीकडे काय करण्यात आलं होतं? अनावरण करण्यात आलं होतं. आता 17वा क्वेश्चन. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. भारताच्या पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाजाबाबत खालील विधानांचा अभ्यास करा. याची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडू या ठिकाणी आभासी पद्धतीने याचं उद्घाटन केलं आहे. आणि याच्या माध्यमातून, ठीक आहे, याच्या माध्यमातून प्रदूषण होणार नाही. या जहाजाच्या माध्यमातून कसलंही प्रदूषण होणार नाही. तर असा तुम्हाला क्वेश्चन आहे. मग नीट डोकं चालवा आणि शांत डोक्याने उत्तर द्या. ठीक आहे, उत्तर पहिलंच 1 सेकंदात 2 सेकंदात देणं अपेक्षित नाही. ठीक आहे, थोडं व्यवस्थित इथं थोडं विचार करा. आता इथं बघा, हे जे हायड्रोजन जहाज आहे हे कोणतंही प्रदूषण करत नाही. तर जे कोणी हायड्रोजन बस असेल, हायड्रोजन जहाज असेल, ते उत्सर्जन स्वरूपात काय बाहेर टाकतं? पाणी बाहेर टाकतं. काय बाहेर टाकतं? पाणी किंवा पाण्याची वाफ बाहेर टाकतं. आणि याला अलीकडे काय आलं होतं? UPSC क्वेश्चन आला होता. ठीक आहे, UPSC जी काही 2024 पूर्व परीक्षा झाली त्यामध्ये क्वेश्चन आला होता. हे माग पण मी असं कव्हर केलं होतं हायड्रोजन बसशी संबंधित. आता परत जहाजाशी संबंधित सांगतो की जे काही आपलं स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज आहे ते उत्सर्जन काय करणार आहे? पाणी किंवा पाण्याची वाफ. आणि ते काय प्रदूषण त्याच्या माध्यमातून होतं का? तर नाही होत. त्यामुळे जे हे कोणतंही प्रदूषण करत नाही. बरोबर आहे. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने तमिळनाडू येथे याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, म्हणजे व्हर्च्युअल पद्धतीने. आणि याची निर्मिती जी आहे ती कोणी केलेली आहे? माझगाव डॉक शिप बिल्डर्सने केली का? नाही. मग याची निर्मिती कोणी केलेली आहे? कोचिन शिपयार्ड लिमिटेडने केली. कोणी केली? कोचिन शिपयार्ड लिमिटेडने केली आहे. तर थोडा इथं हे करायचं की तमिळनाडूमध्ये जर याचं अनावरण करण्यात आलं असेल तर जहाज अख्खं बांधून तिकडे नेऊन त्याचं उद्घाटन केलं असणार आहे का? हा थोडा विचार करायचा. ठीक आहे, माझगाव डॉक शिप बिल्डर्स कुठे आहेत? आपल्या मुंबई ते महाराष्ट्र गोव्याच्या तिथं माझगाव डॉक शिप बिल्डर आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर इथून बांधून तिकडे नेऊन त्याचं उद्घाटन वगैरे करणार आहे का? तर नाही. जिथं अनावरण केलं तर तिथलीच कंपनी जी आहे प्रॉपरची ती त्याचं बांधकाम जी करत असते. जसं की कोचिन शिपयार्ड आहे, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ग्रेस नावाची कंपनी आहे. तर या काही महत्त्वाच्या कंपन्या आपण संरक्षण विषयक घडामोडीमध्ये बघितल्या होत्या. ब आणि क हे याचं उत्तर असणार आहे. तर बघा, हे स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज ज्याचं अलीकडे थुथुक्कुडी तमिळनाडूमध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर वाराणसी येथे सेवेसाठी तैनात केलं जाणार आहे. ठीक आहे, 24 मीटर लांबी आहे, 50 प्रवासी जाऊ शकतात, AC वगैरे असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण जर बघितलं तर काय उत्सर्जन काय करणार आहे? पाणी म्हणून उत्सर्जन करणार आहे. ठीक आहे, 3 किलोवॅटचं सोलार पॅनल सुद्धा यावर बसवलं जाणार आहे. उत्सर्जन काहीच नाही आहे, आवाज काहीच नाही आहे. ठीक आहे, हे या जहाजाची वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, केवळ शुद्ध पाणी बाहेर टाकतं. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं. हरित नौका प्रकल्पाचा हा एक पार्ट आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे संपतो. कोणतीही बॅच ओपन करा, त्या बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज बघायला मिळेल. मग टेस्ट सिरीज म्हणजे आजच्या लेक्चरची फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट तुम्हाला बघायला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही टेस्ट सोडू शकता. ठीक आहे, यानंतर जर बघितलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच जी आहे तर ती आपल्याकडे 999+ GST मध्ये राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे. स्पेशल सायन्सची बॅच सुरू आहे. जो विषय सगळ्यांना अवघड जातो त्या विषयावर आपण चांगलं काम करू आणि बाकीच्या मुलांपेक्षा जास्त मार्क मिळू, हाच आपला उद्देश आहे. स्पेशली NCERT बॅच आहे. त्यानंतर कंबाईन लक्ष्य बॅच आहे. ठीक आहे, तर कंबाईनसाठी लाईव्ह लेक्चर सुरू असलेली सध्या आपल्याकडे बॅच आहे.
तर या सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर उपलब्ध होऊन जातील. टेस्टसुद्धा इथंच उपलब्ध होईल. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, आत्ताच ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर टेलिग्रामच्या चॅनलवर प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन येईल आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स मिळतील. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथेच समाप्त होतं. ठीक आहे. तर थोडे मागचे 3-4 लेक्चर जे होते त्यामध्ये थोडे इझी क्वेश्चन होते. आज थोडं टफ क्वेश्चन टाकले आणि तुम्हाला थोडंसं ॲपमध्ये बॅचमध्ये जा. बॅचमध्ये कंटेंट नावाचा ऑप्शन आहे, त्या कंटेंटमध्ये तुम्हाला ती टेस्ट बघायला मिळेल. ठीक आहे. ओके, जाता जाता लेक्चरला लाईक करा. इथं चॅट बॉक्समध्ये नव्हे तर ते आपलं जे काही मेन ठिकाण असतं तिथं लाईक करत चला. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. म्हणजे काय होऊन जाईल की तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन जे आहे ते वेळेवर मिळेल. ठीक आहे. ठीक आहे. उद्या मग आता आपण एक नवीन टॉपिक सुरू करूया. आपलं राष्ट्रीय घडामोडी इथं संपलेलं आहे. ठीक आहे. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय.